माझं नाव अमर माळी आणि माझे सहकारी श्री अमित टेंभुर्णे सर. आम्ही दोघं मिळून आजचं सत्र घेणार आहोत. हे सत्र जे आहे ते स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत आपल्याला जे मनपा शाळांचं एक रूपांतर झालेलं आहे स्मार्ट शाळांमध्ये आणि त्या अंतर्गत पुरवण्यात आलेले आपले स्मार्ट बोर्ड असतील किंवा संगणक कक्ष असेल, याचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर कसा करावा, या बाबतीमध्ये आपण ही प्रशिक्षण सत्रांची एक मालिका चालू केलेली आहे. आज काही कारणास्तव माननीय प्रशासन अधिकारी माळी श्री सर विखे पाटील प्लीज साहेब. डिस्टर्ब करते. तुमचा आवाज क्लिअर येत हं. नाही हो. आता येतोय का? नाही बरं का सर. एक मिनिट हा. येतोय सर आवाज. येतोय ना? येतोय सर आवाज. हो येतोय. हा. येस सर, येतोय माझी येतोय. येतोय ना? ओके ओके, ठीक आहे. तर जसं मी सांगत होतो की हे जी सत्र आहेत एक मालिका आपण चालू केलेली आहे प्रशिक्षण सत्रांची आणि याचा उद्देश असा आहे की स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत आपल्या सर्वांना ज्या नवीन तंत्रज्ञानाधिष्ठित गोष्टींचा एक उपलब्धता झालेली आहे की अ, जे सद्यस्थितीला आपण पाहू शकतो अनेक प्रायव्हेट शाळांकडे सुद्धा एवढी अद्ययावत उपकरणे उपलब्ध नाहीयेत. मात्र आपल्या स्मार्ट सिटी आणि प्रशासनाधिकारी सर आणि अनेक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, माननीय आयुक्त साहेब, या सर्वांच्या प्रयत्नातून मनपा शाळांचं एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रूपांतर होताना दिसत आहे आणि अशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा आपल्याला उपलब्ध होत आहेत. आमच्या सर्वांच्या भेटींदरम्यान आम्हाला हे पण लक्षात येतंय की अ, विशेष करून स्मार्ट बोर्ड ह्या घटकात अत्यंत प्रभावीपणे केला जात आहे आणि त्याचा फायदा पण खूप जणांना म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याबद्दलचा फीडबॅक आम्ही घेतला. सर्वजण खूप आनंदी आहेत की अशा प्रकारचं एक संसाधन जे आहे ते आपल्याला प्रभावीपणे वापरता येत आहे आणि विशेष करून इंटरनेट ह्या सुविधेमुळं स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दाखवू शकतो. ज्या संकल्पना अनेक वेळेला आपल्याला तोंडी सांगताना काही अडचणी येऊ शकतात किंवा विद्यार्थ्यांचं एक अटेन्शन स्पॅन असते ते खूप मर्यादित असतंय. मात्र अशा संसाधनांची जोड लाभल्यामुळे आपल्याला असं लक्षात येतंय की विद्यार्थ्यांचं एक कॉन्सन्ट्रेशन जे आहे, जी आहे ती वाढलेली आहे. असा एक फीडबॅक आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मिळालेला आणि शिक्षकांना पण खूप एक चांगल्या पद्धतीचं ते सहकारी वाटत आहे, की हे जे संसाधने आहेत, हे त्यांचे सहकारी आहेत. त्यांच्या मदतीसाठीच आहेत. शेवटी गुरूंची जागा दुसरं कुणीही मात्र गुरूंना त्यांचं काम जे आहे, ते करण्यासाठी जेवढ्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, जेवढे तंत्रज्ञान असतील, जेवढे उपकरणं असतील, अशा प्रकारची उपकरणे जेव्हा उपलब्ध होतात काय? तर ह्या उपकरणांची सगळ्या साहित्याची ही पण तेवढीच गरज असती. सर्व शिक्षक वृंदांना, गुरूंना त्यांच्या कामामध्ये एक थोडंसं यामध्ये सहकार्य मिळतं आणि शिकवण्याची अध्ययनाची प्रक्रिया जी आहे, ती अधिक प्रभावीपणे पार पाडता येते. मग याच उद्देशाने हा प्रकल्प चालू करण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये काही यामध्ये डिले झाले. मात्र आजच्या घडीला आपण पाहू शकतो, की 82 शाळा ज्या आहेत त्या स्मार्ट झालेल्या आहेत आणि अतिरिक्त 6 शाळांना सुद्धा आपण मंजुरी घेऊन त्या शाळा सुद्धा लवकरात लवकर येत्या 1 ते दीड महिन्यामध्ये स्मार्ट स्कूलमध्ये रूपांतरित होतील. आपला प्रयत्न आहे सर्व टीमचा, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभागाचा आणि स्मार्ट सिटीचा, की जास्तीत जास्त शाळा म्हणजे सर्वच शाळांना याचा लाभ कसा घेता येईल. मात्र काही अडचणींमुळं म्हणजे काही शाळांना
स्वतःची जमीन नाहीये किंवा ज्या बांधकाम आहे हे खूप जुनं असल्यामुळं त्यांच्या भिंती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये गळती वगैरे होती. तर त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं, की ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत, हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी, तर त्या गाईडलाईन्स इथे परिपूर्ण होत नसल्यामुळे मोजक्या अगदी 10 वगैरे शाळा राहिलेल्या आहेत, 10-12 शाळा. यांच्यामध्ये अजून आपण या कामाची सुरुवात करू शकलेलो नाहीये. मात्र सर्वांचे प्रयत्न आहेत, की त्यांना असणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवून सर्वच्या सर्व मनपा शाळा स्मार्ट करायच्या उद्देशाने सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, आपली प्रचंड मेहनत, सर्व शिक्षकांची प्रचंड मेहनत, आपले जे केंद्र प्रमुख आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्रशासन अधिकारी आहेत आणि इतर वरिष्ठ सर्व जे अधिकारी आणि मार्गदर्शक आपल्याला मिळालेले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमधून आपण पाहत आहेत, की आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपलं नाव जे आहे, मनपा शाळांचं नाव जे आहे, ते राज्यस्तरीय लेव्हलला असेल किंवा ते पातळीच्या लेव्हलला असेल, हे चांगल्या पद्धतीनं एक रिफ्लेक्ट होत आहे. आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांची दखल ही घेतली जात आहे. तर ही एक खूप आनंदाची बाब आहे आणि त्यामध्ये तुमच्या सर्वांचं एक प्रचंड मोठं योगदान आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं खूप मनापासून अ, आभार मानतो, अभिनंदन करतो आम्ही आणि आम्हाला खूप प्रेरणा मिळते जेव्हा आम्ही बघतो की तुम्ही किती किती एक कमिटमेंट असेल किंवा अ, एक नवीन शिकण्याची वृत्ती आहे तुमची, गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जे प्रयत्न घेतले जातात आणि इतर पद्धतीने आपल्या शाळा कशा परिपूर्ण होतील. जसं माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये आपल्या शाळांचा अ, अ, राज्यस्तरीय पातळीवरती, विभागीय पातळीवरती आपल्या मनपा शाळांना विविध पुरस्कार मिळाले. आपले माझे दप्तरमुक्त शनिवार उपक्रम असेल किंवा बालसंसद ही संकल्पना असेल, तर अशा सर्वांची दखल ही वरिष्ठ पातळीवरून घेतली जात आहे. तुम्हाला उदाहरणादाखल सांगायचं झालंच तर अ, माननीय पाटील साहेबांनी चालू केलेला दप्तरमुक्त उपक्रम हा राज्यस्तरीय, आपल्याला सर्वांना माहिती आहे, की राज्यस्तरीय पातळीवरती तो आता राबवला जात आहे. बालसंसद ही उपक्रम आपण सर्वांनी राबवला, तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये आता जो प्रक्रिया चालू आहे, त्यामध्ये कलेक्टर महोदयांनी स्वतः याची दखल घेऊन त्यांनी आपल्याला याबद्दलची माहिती मागवली आणि त्यांनी त्याचं उदाहरण दिलं, की म्हणजे त्याचा वापर केला त्यांनी, की अशा पद्धतीची निवडणूकची प्रक्रिया जी आहे शालेय स्तरावरती, ही मनपा शाळांमध्ये केली जात आहे. तर याचाच एक भाग म्हणून मागच्या सत्रामध्ये आपण सर्वांनी स्मार्ट बोर्ड यामध्ये जे सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे सर्व शाळांसाठी, त्यामध्ये लॉग इन कसं करायचं आणि आपल्या शाळेला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या संदर्भामध्ये देखभाल दुरुस्ती जी आपल्याला 5 वर्ष करून मिळणार आहे, जे कंत्राटदार नेमलेले आहेत त्यांच्याकडून. तर त्या संदर्भामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपली तक्रार कशी नोंदवायची, हे आपण सर्वांनी प्रात्यक्षिक करून पाहिलं. त्या दिवशी जवळपास 70 शाळांनी, 82 पैकी 70 शाळांनी यशस्वी पद्धतीने तक्रार नोंदवली. याचा अर्थ म्हणजे हे अत्यंत मोठ्या त्याला एक रिस्पॉन्स मिळाला आणि यातून आपल्याला हे पण लक्षात येतंय, की आपल्या सर्वांची तंत्रज्ञानाधिष्ठित संसाधनांचा वापर करायची ही तेवढीच इच्छा आहे आणि आपण सक्षम आहात ते करण्यासाठी. तर या आजच्या सत्रामध्ये आपण संगणक विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. आपण हा अभ्यासक्रम जो आहे तो 3 टप्प्यांमध्ये डिव्हाईड केलेला आहे. पहिला टप्पा आहे इयत्ता 1ली ते 4थी साठीचा. दुसरा टप्पा आहे तो इयत्ता 5वी ते 8वी साठीचा आणि तिसरा टप्पा आहे इयत्ता 9वी आणि 10वी साठी. असं करण्यामागचा उद्देश हा आहे, की आपलं हे येतं शैक्षणिक वर्ष जे आहे, हे पहिलंच वर्ष असणार आहे, ज्यामध्ये आपण संगणक विषयाचा अभ्यासक्रम चालू करणार आहेत. काही शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातच आहे. एम-पी-एस-पी मार्फत आपल्या काही शाळांना अ, अतिरिक्त एक सहकारी शिक्षक मिळालेले आहेत किंवा काही शाळांमध्ये डी-मार्ट या संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले जे कॉम्प्युटर लॅब आहेत. तर ते कॉम्प्युटर लॅब पण आपण पाहू शकतो, की ते स्थापन करण्यात आलेले आहेत आणि
त्यांना अतिरिक्त शिक्षक पण देण्यात आलेले आहेत. मात्र आता हे सर्व शाळांना आपल्याला उपलब्ध झालेले आहे संगणक कक्ष आणि यामध्ये मग शिकवायचं काय? नेमकं याची एक गाईडलाईन कशी असावी? एक अभ्यासक्रम कसा असावा? या संदर्भामध्ये अनेकांची विनंती होती आपल्याला आणि या संदर्भामध्ये आपण काम पण करत होतो, की आपल्याला जर अभ्यासक्रम मिळाला याचा महिनावार जसं इतर विषयांचा अभ्यासक्रम असतो, तर तो जर मिळाला तर एक सहकार्य होईल मोठ्या पद्धतीमध्ये सर्वांना. म्हणून हा अभ्यासक्रम आपण तयार केलेला आहे. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकतो स्क्रीन दिसत असेल आणि हे सर्वांना आपण परिपत्रकामार्फत दिलेलंच आहे. पण माझी विनंती आहे, की सर्वांनी मी मीटिंगच्या चॅट बॉक्समध्ये सुद्धा हा जो मेसेज आहे, सिलेबस आहे, हा टाकेन. सर्वांनी याची प्रिंट घ्यावी. सर्व जे वर्ग शिक्षक आहेत, 1ली ते 4थीचे असतील किंवा आपली संगणक कक्ष असेल, त्यामध्ये हा सिलेबस लावावा. जेणेकरून आपल्याला याची अभ्यासक्रमाच्या नियोजनाप्रमाणे आपल्याला महिनावार अभ्यासक्रम घेता येईल. तर आपण आता सुरुवात करूया. अ, सर्वात प्रथम जी संकल्पना आहे, कॉम्प्युटर सायन्स हा विषय शिकवताना आपण सर्वजण कोणत्या पद्धतीने आपली एक भूमिका असली पाहिजे. तर नैसर्गिक आणि निर्मित वस्तूंचा परिचय हा जो अभ्यास आहे, ही जी संकल्पना आहे, ती आपण सर्वजण विद्यार्थ्यांना शिकवतात. तर याच माध्यमातून आपण नैसर्गिक आणि मानवनिर्मित वस्तूंचा परिचय ही इयत्ता जे हे सगळं प्राथमिक इयत्तेमधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्यांना पहिल्यांदाच आपण एक संकल्पना ओळख करून देणार आहेत, की यंत्र म्हणजे काय असतंय? नैसर्गिक आणि मानवनिर्मित वस्तूंचा परिचय कसा द्यावा? यामध्ये मग आपण वेगवेगळ्या प्रकारची आता मी एक अ, पुस्तिका देत आहे. ही पुस्तिका लवकरच आपल्याला सर्वांना मिळणार आहे. अशा प्रकारचे मॉड्यूल्स जे आहेत, ते मॉड्यूल्स डिटेल मॉड्यूल्स सर्वांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हार्ड कॉपी जरी शक्य नाही झाली, तरी सर्वांना सॉफ्ट कॉपी तरी नक्कीच आपण देऊ. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. तर पहिला जो आहे नैसर्गिक आणि मानवनिर्मित वस्तूंचा परिचय. यामध्ये विद्यार्थ्यांना आपण सभोवताली दिसणाऱ्या वस्तूंबद्दल प्रश्न विचारायचे आहेत. वर्गामध्ये दिसणाऱ्या वस्तू, आसपासच्या आपल्या शाळेच्या आवारात असलेल्या वस्तू आणि त्यांना त्याच्यामध्ये एक विभागणीची कृती आपल्याला सांगायची आहे, की नैसर्गिक कोणती आहे आणि मानवनिर्मित कोणती आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण आपल्या स्मार्ट बोर्डचा वापर करू शकतात. त्यामध्ये आपण सारख्या संकल्पनांचा वापर करू शकतात. आपण विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांची एक फेरी काढून ह्या संकल्पना विद्यार्थ्यांना सांगू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण दुसरी एक कृती यामध्ये आपण दिलेली आहे, की चित्र काढणे आणि त्यांना शीर्षक देणे. आणि मानवनिर्मित वस्तू यातील एक-एक वस्तू त्यांना निवडण्यास सांगायची. आपण यादी तयार करायची. त्यांना चित्र काढायला सांगायचे आणि त्यांना सांगायचं, की हे नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे. आता यामध्येच आपण त्यांना आपल्याला प्रत्येक वेळेला हे लक्षात त्यांना कॉम्प्युटरचे चित्र असतील, कॉम्प्युटरचं नाव असेल, मोबाईल फोन असेल, या या सर्वांची सुद्धा आपल्याला त्यांना हळू ओळख करून द्यायची आहे. अ, त्यानंतर विविध प्रकारची भाषा असेल, शिवार फेरीच्या माध्यमातून म्हणजे शाळेच्या आवारामध्ये या गोष्टींचा शोध घेणे असेल, अशा प्रकारचा आपण त्यांना अभ्यास करू शकतो. हे जून महिन्याचं पहिल्या महिन्यामध्ये आहे. आणि नंतर कॉम्प्युटरची सहल. हे तुम्ही जर इंटरनेटवरती YouTubeमध्ये जर तुम्ही सर्च केलंत, की मराठीमध्ये व्हर्चुअल कॉम्प्युटरची ओळख असं जर तुम्ही टाइप केलंत, तर तुम्हाला अनेक व्हिडिओ उपलब्ध होतील. ज्या माध्यमातून आपण वर्गातून माध्यमातून आपण त्यांना कॉम्प्युटर काय असतंय हे दाखवतो. वेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर दाखवू शकतो. आणि कॉम्प्युटर आपली संगणक प्रयोगशाळेला आपण भेट देऊ शकतो. तर विद्यार्थ्यांना पहिल्या महिन्यामध्ये आपण संगणक प्रयोगशाळेला भेट 4थीच्या विद्यार्थ्यांना आपण लगेच कॉम्प्युटर चालू करून ओळख करून देण्यापेक्षा टप्प्या
आपण हे अशा प्रकारे डिझाइन केलेलं आहे. संगणक प्रयोगशाळेला त्यांची भेट देणं आणि त्यांना माहिती करून देणं, की आपल्या शाळेमध्ये ही संगणक कक्षा आहे. संगणक कक्षाचे सुशोभीकरण करण्यामध्ये त्यांची मदत घेणं, कॉम्प्युटर्सची ओळख करून देणं, त्यांना सेटअप फक्त दाखवणं यामध्ये, की हे अशा प्रकारचं सेटअप आपले उपलब्ध आहे. सीपीयू कशाला म्हणतात, माऊस काय आहे, मॉनिटर काय आहे, त्याचा आपण बॅकअप कशा पद्धतीने लाईट गेल्यानंतर कशी हे उपकरणं बंद पडत नाहीत. तर अशा संकल्पना आपण ओळख करून देतो त्यामध्ये. दुसरा यामध्ये आहे अ, यंत्र या संकल्पनेचं आपल्याला विद्यार्थ्यांना ओळख करून द्यायची आहे. आता यंत्र जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा यंत्राची संकल्पना ही खूप म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग अशी कल्पना आहे, की किती सोप्या पद्धतीने आपण यंत्र म्हणून सांगू शकतो. जसं आपण सर्वांनी थ्री इडियट्स हा पिक्चर पाहिला होता. त्या पिक्चरमध्ये आपण सर्वांनी पाहिलं होतं, की जेव्हा अ, जे शिक्षक असतात, इंजिनिअरिंगचे जे शिक्षक असतात, पहिल्याच तासिकेमध्ये ते मशीन या संकल्पनेची डेफिनेशन विचारतात आणि एक जे असतात त्यामधले ते काय करतात, की विद्यार्थी जो असतो, जो पाठांतर करणारा असतो, तर तो पाठांतर करणारा विद्यार्थी खूप लांबलचक किचकट अशी डेफिनेशन सांगतो यंत्राची आणि शिक्षक एकदम प्रभावित होतात. मात्र आमिर खान जो या पिक्चरचा नायक आहे, तो हा संकल्पना सांगताना काय म्हणतो, की कुठलीही गोष्ट, कुठलंही एक तंत्र ज्यामार्फत माणसाचं काम हे सोपवलं जातं, अशा कुठल्याही गोष्टीला यंत्र म्हणू शकतो. आता आपल्यानंतर शिक्षकांना एकदम राग येतो, की असं कसं? ते म्हणतात, "ते पुस्तकामध्ये आहे, तुम्ही तेच मार्क पडतील, तरच मार्क पडतील." मात्र मग त्याचा उद्देश असा असतो, की कोणतीही गोष्ट जसं फॅन असेल किंवा त्यामध्ये चेनचं उदाहरण दिलेलं आहे. अशा विनोदांनी त्यांनी ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याला हे सांगायचं आहे, की विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, आपले बाकडे आहेत, खुर्ची आहे, सायकल आहे, फॅन आहे, टीव्ही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या यंत्रच आहेत आणि यामध्ये 2 प्रकारचे आपण यंत्र अ, 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 आपण सांगतो, की एक असतात, की ज्यांना विद्युत शक्ती लागते आणि एक असतात, ज्यांना विद्युत शक्ती लागत नसते. तर यामध्ये मी आजच्या सत्रामध्ये सॉरी मी 2 संगणकांवरून एकदाच मी शेअर करायचा करतोय त्यामुळे मला असं स्विच करावं लागत आहे. आजच्या सत्रामध्ये आपल्याला 2-3 सिलॅबस 2-3 सॉफ्टवेअर्सची सुद्धा माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने 2 मला सिस्टमवरून एकदा जॉइन करावं लागत आहे. तर जसं आपण म्हणत होतो, की विद्यार्थ्यांना विचारायचंय, की त्यांनी कुठल्या-कुठल्या प्रकारची यंत्रे पाहिलेली आहेत. अ, जसं चित्रामध्ये आपण पाहू शकतो इथे, की जातं जे सुरुवातीला आपण तयार केलेले जेव्हा माणसाने दगडांची हत्यारं बनवली, चाक बनवलं, तर ही सगळी यंत्र प्राथमिक अवस्थेतील यंत्रे ज्या माध्यमातून हळू-हळू आपण मोठी-मोठी यंत्रे तयार करू लागलो. मात्र त्या काळी सुद्धा आपली खूप जुने मोठे मंदिरं असतील, इजिप्तचे पिरॅमिड्स असतील, अनेक इतिहासामध्ये आपण असे पाहू शकतो, की जे अ, बिल्डिंग्स तयार केल्या गेल्या. हे अद्भुत अशा उपकरणांच्या आजच्या तंत्रज्ञानाशिवाय साध्या-साध्या यंत्रांनी ही जे बिल्डिंग्स होत्या, जे तयार केल्या गेल्या होत्या, हे आज पण आपल्याला एक आपण जागतिक आश्चर्य म्हणतो तशा पद्धतीचे तयार करू शकले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे, की अ, उदाहरणार्थ सायकल, मोटारसायकल, कार, बस, पंखा, एअर कूलर, कंडिशनर हे काय करतात, टेलिव्हिजन काय करतात, या सगळ्यांचा वापर आपल्याला आयुष्यामध्ये हे आपले जीवनमान जे आहे ते उंचावण्यासाठी, ते सोपं करण्यासाठी कशा पद्धतीने यंत्रे मदत करतात, हे आपल्याला यामध्ये त्यांना उदाहरणादाखल सांगायचं आहे आणि त्यांना आपल्याला ते डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मशीन्स आपल्याला शोधण्यासाठी सांगायचं आहे,
की आपल्या त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्या-कोणत्या मशीन्स ते पाहू शकतात. अ, घरातील कोणत्या मशीन्स ते पाहू शकतात. त्यानंतर वर्गामध्ये आपण असं करू शकतो, की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मशीन्सचे चित्र जे आहेत, ते चित्रे आपण वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवू शकतो आणि ते हुडकण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी ते सांगू शकतो आणि प्रत्येक मशीनबद्दल आपण त्यांना चर्चा करून त्यांना म्हणू शकतो, की त्या ह्यांचं महत्त्व आपण सांगू शकतो. तर विद्युत शक्ती आपल्याला यामध्ये हे सांगायचं आहे, की विद्युत शक्तीची संकल्पना नेमकी काय आहे? विद्यार्थ्यांना मशीन जेव्हा आपण सांगतो, तर काही विद्युत शक्तीवर चालणारी असतात, औष्णिक शक्तीवर चालणारी असतात, वाफेवरती चालणारी असतात. अशा पद्धतीवरती आपल्याला सांगायचंय, की विद्युत शक्तीवरती कोणती चालणारी उपकरणे आहेत आणि विद्युत शक्तीशिवाय चालणारी कोणती उपकरणे आहेत. जसं सायकल आहे. तर सायकल जे आहे ते आपल्याला विद्युत शक्तीशिवाय चालवू शकतो. कुठलेही हातावरती रस जे काढण्याचा घाना असतो, तर आधी जनावरांना लावून तेल काढण्याचा घाना असेल, रस काढण्याचा घाना असेल, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या विद्युत शक्तीशिवाय सुद्धा अनेक मशीन्स ह्या चालवल्या जात होत्या. त्यानंतर पुढील सत्र जे आहे, ते पुढील धडा जो आहे आपल्याला अ, 1 सेकंद. हां. यानंतर तिसरा जो धडा आहे यामध्ये, जो ऑगस्टमध्ये घ्यायचा आहे. इथे महिनावार आपण दिलेला आहे. पहिल्या जूनमध्ये जे आहे ते नैसर्गिक आणि मानवनिर्मित वस्तूंचा परिचय आणि व्हर्चुअल कॉम्प्युटरची सहल आणि प्रयोगशाळेला भेट. जुलैमध्ये मशीन, यंत्र या संकल्पनेचा आपल्याला उदाहरणादाखल त्यांना सांगायचं आहे. त्यांचा विभागणीचे खेळ घ्यायचे आहेत. नंतर विद्युत शक्तीवर चालणारी मशीन्स असतील, विद्युत शक्तीशिवाय चालणारी मशीन्स असतील, हे आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर पुढील जो आणि या स्क्रीन दिसत आहे. माझी स्क्रीन दिसत आहे का? हं. यानंतर साधी मशीन्स बनवणे. साधी मशीन्स म्हणजे काय? आपण विद्यार्थ्यांना कागदाची होडी बनवायला शिकवू शकतो, सांगू शकतो. नाव बनवायला सांगू शकतो. चाकांचा वापर करून विद्यार्थी छोटी-छोटी खेळणी जी बनवतात, तर सिंपल छोटी गाडी असेल, तर ती आपण विद्यार्थ्यांना बनवायला सांगू शकतो आणि अशा पद्धतीने याचा उदाहरण देऊ शकतो. त्यानंतर संगणक चालू आणि आता याच्या प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, टप्प्यामध्ये जुलैमध्ये आपल्याला काय सांगायचंय, संगणक चालू आणि बंद कसा करावा? त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण सूचना द्यायच्या आहेत, की संगणक चालू करताना पहिल्यांदा मेन स्विच चालू करायचं. आपल्या सर्वांना प्रक्रिया येते. मेन स्विच पहिल्यांदा चालू करणे, त्यानंतर सीपीयू आणि मॉनिटरचं बटन चालू करणे. विद्यार्थ्यांना आपल्याला सर्वांना एकत्र बसून याचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे आणि मग कॉम्प्युटर चालू झाल्यानंतर मग कॉम्प्युटर बंद करणे. कॉम्प्युटर बंद करताना पहिल्यांदा मॉनिटर हा स्टार्ट बटनापासून शटडाउन करणे. त्याच्यानंतर पूर्णपणे शटडाउन झाल्यावर मेन स्विच बंद करणे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या सॉकेटमध्ये हात न घालण्यासाठी सूचना देणे. कॉम्प्युटर चालू असताना मुख्य जे स्विच आहे, ते बंद न करणे. अशा प्रकारच्या आपल्याला सूचना विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत. त्यानंतर माऊस, कीबोर्ड आणि सीपीयू याबद्दल विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती द्यायची आहे. तर हे सांगत असताना हं, ओके. चित्रात दाखवल्याप्रमाणे हे सगळ्यांना पुस्तिका जी आहे ती लवकर प्राप्त होणारच आहे. पण माऊसला सांगताना आपल्याला विद्यार्थ्यांना लेफ्ट बटन, व्हील, राइट बटन हे समजावून सांगायचं आहे. लेफ्ट बटनचा वापर आपण सिंगल क्लिक करण्यासाठी जेव्हा करतो, तेव्हा कुठलीही गोष्ट आपण सिलेक्ट करू शकतो. राइट बटन हे एक आपल्याला विविध पर्याय उपलब्ध करून देतंय
आणि हे टीव्हीच्या रिमोट सारखंच किंवा रिमोट कंट्रोल जसं आपण खेळण्यामध्ये रिमोट कंट्रोल वापरून कार चालवतो, त्याच पद्धतीने माऊस वापरून आपण संगणक हा चालवू शकतो. अशा प्रकारची संकल्पना आपल्याला सांगायची आहे. अ, नंतर माऊस वापरण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व मुलांनी कार वगैरे जसं लहान मुलं तळव्यामध्ये कार चालवतात, तळव्यामध्ये कार पकडतात आणि तळव्यामध्ये कार ठेवतात छोटी खेळण्यातली आणि ते चालवतात. त्याप्रमाणे माऊस हा पकडायचा असतो. नंतर अ, जे पहिलं बोट आहे आपलं ते डाव्या क्लिकवरती ठेवायचं आहे. नंतर व्हील जे आहे ते आपल्याला नंतर दुसरं जे बोट आहे म्हटलं ते उजव्या ह्याच्यावरती ठेवायचं आहे. माऊसची पकड जी आहे ती नेहमी ही ढिल्ली असली पाहिजे. एकदम गच्च माऊसची पकड विद्यार्थ्यांना सुरुवातीला ही गच्च पकडतात मुलं, लहान मुलं जे असतात. तर ती हातात जसं गाडी शिकताना आपण जे हँडलची पकड जी असते ती ढिल्ली असते. एकदम गच्च पकडल्यानंतर आपल्याला हँडल वळवणं अवघड जाईल. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे, की माऊसची पकड कशी ठेवावी. माऊसची हालचाल करण्यासाठी संपूर्ण हात हालचाल करण्याची गरज नाहीये. फक्त मनगटांच्या हालचालींनी माऊस हलवायचा असतो. त्यानंतर जेव्हा माऊस आपण हलवतो, त्याप्रमाणे जो कीबोर्ड आपल्या मॉनिटरवरती दिसणारा कर्सर जो आहे, तो कर्सर हलत असतो. त्या कर्सरला आपण एरो किंवा पॉइंटर सुद्धा म्हणतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला दाखवायचं आहे, की कशा पद्धतीने जे आपण डावीकडे, उजवीकडे अशा पद्धतीने मूव्हमेंट करून माऊस कसा वापरला जातो. माऊसचे सिंगल क्लिक, डबल क्लिक, क्लिकिंग म्हणजे काय, की माऊसची बटन एकदा दाबून सोडण्याच्या प्रक्रियेला क्लिक करणे असे म्हणतात. सिंगल क्लिक काय असतो? एकदा क्लिक करणे. डबल क्लिक जेव्हा आपण लागोपाठ त्वरित गतीने दोनदा जेव्हा आपण दाबतो, तेव्हा डबल क्लिक असे म्हणतात. एखाद्या फाईलमध्ये आपल्याला जर जायचं असेल, आपल्या सर्वांना ही गोष्ट येती करता. आपल्याला फक्त या पद्धतीने टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना सांगायची आहे, ओळख करून द्यायची आहे. कोणत्याही फाईलमध्ये प्रवेश करण्यासाठी अ, आपल्याला डबल क्लिक कसे करायचे असतात. त्यानंतर लेफ्ट क्लिक आणि राइट क्लिकमध्ये काय फरक असतो. स्क्रोलिंग म्हणजे काय? जेव्हा फिरवतो, तेव्हा आपली विंडो जी आहे ती वर किंवा खाली व्हायला लागते, सरकली जाते. तर या प्रक्रियेला स्क्रोलिंग असे म्हणतात. ड्रॅगिंग कशास म्हणतात? तर ड्रॅगिंग कधी म्हणतात, की जेव्हा आपण माऊसचे लेफ्ट क्लिक जे आहे, ते दाबून ठेवून, ते आपण दाबलेलंच ठेवून, जेव्हा आपण माऊस वर किंवा खाली सरकवतो, तेव्हा जे चित्र असेल किंवा स्क्रीन असेल, ती वरती-खालती होते. ज्या पद्धतीने स्क्रोल केल्यानंतर स्क्रीन आपली वर-खाली होते, त्याच पद्धतीने लेफ्ट बटन जे आहे ते दाबून आपण जर हलवली स्क्रीनवरती आपला माऊस, तर ते चित्र असेल किंवा स्क्रीन असेल ती सरकते. या प्रक्रियेला ड्रॅगिंग असं म्हणतात. मॉनिटर, मॉनिटर सांगताना आपल्याला टेलिव्हिजनचीच संकल्पना आहे. सर्वांना स्क्रीन ही आता खूप ओळखीची झालेली आहे, अगदी कमी वयातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा. तर मग टेलिव्हिजन सारखे स्क्रीन जे असतं त्याला मॉनिटर म्हणतात. आपली जी दिलेली माहिती आणि सूचना आहे, ह्या ज्या चालणाऱ्या प्रक्रिया आहेत, त्या मॉनिटरवरती दाखवतात. आपल्या अ, सर्व प्रकार एक कॉम्प्युटर जगताची एक छोटी खिडकी, ज्या माध्यमातून आपण पाहू शकतो सगळं काही कॉम्प्युटरमध्ये. तर अशा प्रकारची एक खिडकी आहे ती, जे कॉम्प्युटरमधील सगळी प्रक्रिया आपल्याला यामध्ये दिसू शकते. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू. सीपीयूच्या डब्याची जेव्हा आपण ओळख करून देऊ, तेव्हा त्याला आपण जसं सीपीयू हा कॉम्प्युटरचा खरोखरच मेंदूच आहे तो, की ज्या पद्धतीने मानवी मेंदू सर्व विचार प्रक्रिया करून वेगवेगळे निर्णय घेतो. त्याच पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये दिलेल्या सूचनांवरती प्रक्रिया होऊन, त्या प्रक्रियामधून आपल्याला उत्तरे मिळतात. त्याच पद्धतीने आपल्या मेंदूमध्ये जसं आपण सर्व प्रकारची माहिती आपण साठवलेली असती. अ, त्याच पद्धतीने सीपीयूमध्ये पण आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण भरतो आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा ती लगेच आपण वापरू शकतो. सीपीयू मार्फत सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या अत्यंत वेगवान पद्धतीने आणि अचूकरित्या पार पाडल्या जातात. यानंतर इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस. आपल्या सर्वांनी एम-एस-सी-आय-टी हा कोर्स केलेला आहे. आपल्या सर्वांना ह्या जे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत, याची सुद्धा बेसिक सगळ्यांना माहिती आहे. तर विद्यार्थ्यांना आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस बद्दल माहिती द्यायची आहे, की इनपुट डिव्हाइसेस अशी असतात, ज्यांच्या मदतीने संगणकांना सूचना किंवा निर्देश दिले जातात. आणि इनपुट उपकरणे काय असतात, की माणूस आणि संगणक, मशीन यांच्यामधील ते एक दुवा असतात.
यांच्यामधील दुवा म्हणजेच काय इंटरफेस म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, की यामधील एक मेसेंजर असतात. ते मेसेज पोहोचवणारे असतात. संगणक मशीनला त्या सीपीयूला आपण यामार्फत संदेश देत असतो. आणि इनपुट उपकरण जे असतात ते काय करतात, संगणक काय करतो, की इनपुट आल्यानंतरच त्या सूचनांचा स्वीकार करतो. जर आपण तोंडी सांगितलं, तर तोंडी सांगितल्यानंतर संगणक सांगतो ते काम आता करणार नाही डायरेक्टली. आपण म्हणलं हां, जर बटन आपण म्हणलं, की मला फाईल ओपन करून दे, तर करणार का तो? नाही करणार. आपल्याला माऊसच्या माध्यमातून ही आपल्याला सूचना द्याव्या लागतील. त्यानंतर इनपुट उपकरणांची उदाहरणे काय आहेत? तर कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, जॉयस्टिक. आता जॉयस्टिक आता खूप कमी झालेले आहेत, पण जे गेमिंगसाठी जी आधी छोटी-छोटी उपकरणं होती किंवा आता पण जी वापरली जातात, त्यावरती जॉयस्टिक हे बटन होतं. आपल्या जुन्या काही जणांनी जे मोबाईल्स होते, त्याला सुद्धा एक सेंटरला की असायची, ज्या माध्यमातून ती की सगळ्या दिशेला फिरवली जायची. जो माऊस कर्सर जो आहे तो हलला जायचा, तर त्याला जॉयस्टिक म्हणतात. कॅमेरा असेल, स्कॅनर असेल, बायोमेट्रिक स्कॅनर असेल. आता अनेक कॉम्प्युटर्स आणि मोबाईलला सुद्धा आपण पाहतो, की थंब माध्यमातून आपण लॉक अनलॉक करू शकतो. तर ही सगळी इनपुट डिव्हाइसेस झाले. आउटपुट डिव्हाइस काय? तर मग आपण जे काही इनपुट दिलं जातंय, संगणकाला जे काही संदेश दिले जातात, सूचना दिल्या जातात, त्यावरती प्रक्रिया होऊन जो निकाल प्राप्त होतो, त्यावरती जे प्रक्रिया करून जो रिझल्ट मिळतो, त्याला आउटपुट असे म्हणतात. तर आउटपुट काय आहे, की आपल्याला स्क्रीनवरील कोणतीही माहिती असेल, ऑडिओ असतील, व्हिडिओ असेल किंवा प्रिंटर असेल, प्रोजेक्टर असेल, हेडफोन्स असतील, हे सगळे जे आहेत हे आउटपुट डिव्हाइसेस आहेत, ज्या माध्यमातून आपल्याला संगणकाकडून आपल्याला माहिती बाहेर मिळते. आता अशा पद्धतीच्या शीट्स आहेत. यासाठी तुम्हाला लवकरच ऑनलाईन पद्धतीने पण तुम्ही स्मार्ट बोर्डवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात, की विद्यार्थ्यांना अशा प्रकारची एक्सरसाइज देऊ शकतात, की अचूक उत्तरे निवडा. हे प्रत्येक डिव्हाइसमध्ये इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे. अ, या संदर्भात लाईव्ह वर्कशीट म्हणून अनेक फ्री मधले संसाधनं उपलब्ध आहेत, जे शैक्षणिक उद्देशासाठीच बनवलेले आहेत. आणि याशिवाय आपण सर्वांना 3 सॉफ्टवेअरचं आज डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहेत, ज्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना माऊस, कीबोर्ड कसा वापरावा याची प्रॅक्टिस होणार आहे 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना आणि ह्या सगळ्या उपकरणांची माहिती सुद्धा होणार आहे. तर जुलैमधला विषय झाला आपला यंत्र म्हणजे काय या संकल्पना सांगणे आणि संगणकाची ओळख देणे. त्याच्यामध्ये माऊस, कीबोर्ड, सीपीयू आणि इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस बद्दल माहिती सांगणे. आता कॉम्प्युटरचा परिचय ऑगस्ट महिन्यामध्ये. यामध्ये काय करायचंय आपल्याला, की कॉम्प्युटरचे कार्य सांगायचे आहे. आता कॉम्प्युटरचा परिचय सांगताना आता माझ्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल कॉम्प्युटरचा परिचय. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना आपल्याला विचारायचं आहे, की आज विद्यार्थ्यांनी आपल्या कॉम्प्युटर कुठे पाहिला आहे का? त्यानंतर त्यांनी जर पाहिला असेल तर कुठे पाहिला आहे? कॉम्प्युटर म्हणजे काय? त्यांची संकल्पना काय कॉम्प्युटरची? कॉम्प्युटर कशा-कशासाठी वापरतात? तर मग आपल्याला हे नंतर मग विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे, की एक विशेष पद्धतीचं मशीन आहे, जे आपल्याला मदत करण्यासाठी वेगवेगळी जी कामं आहेत, अनेक कामं जी आहेत, ते जलद गतीने आणि अचूक पद्धतीने पार पाडणारे हे मशीन आहे, यंत्र आहे. कॉम्प्युटर काय करू शकतात? तर आजच्या काळामध्ये आपण खूप उदाहरणे देऊ शकतो, की माहिती साठवणे, गाणी आणि चलचित्रपट बनवणे, ते पाहणे, चित्र काढणे, पत्र लिहिणे, खेळ खेळणे, त्या त्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आपण सांगू शकतो किंवा बँकिंग ही जी प्रक्रिया आहे की पैशाचे व्यवहार करणे, ऑफिसेसची कामे करणे, सर्व प्रकारची जी कामे आहेत ती आजच्या घडीला कॉम्प्युटरच्या माध्यमातून होते. मग ह्यांच्या कृतींचे आपल्याला चित्र दाखवायचं आहे, की काही चित्र आपल्याला दाखवायचे आहेत. उदाहरणार्थ पेंटिंग असेल, सॉफ्टवेअर, गेम असतील, टायपिंग करणे असेल, संगीत ऐकणे असेल.
हे आपल्याला विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की त्याचं वर्णन विचारायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळे चित्र दाखवून विचारायचं आहे की ते कॉम्प्युटर आहे की नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना खेळणी दाखवून, सायकल दाखवून, पुस्तक दाखवून आपण वेगवेगळे चित्र दाखवून त्यांना सांगू शकतो की कॉम्प्युटर आहे की नाही. त्यानंतर डेस्कटॉप आणि लॅपटॉप ची तुलना आपल्याला सांगू शकतो की छोटे कॉम्प्युटर, मोठे कॉम्प्युटर अशा पद्धतीचे आपण त्यांना दाखवू शकतो आणि सांगू शकतो. त्यानंतर कॉम्प्युटरचे चित्र काढणे. विद्यार्थ्यांना आपण कॉम्प्युटरचं चित्र काढायचं दाखवू शकतो. आपल्या प्रयोगशाळेमध्ये नेऊन विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं चित्र काढायला सांगू शकतो किंवा स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटरचे चित्र काढायला विद्यार्थ्यांना सांगू शकतो. त्यानंतर कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये. प्रमुख वैशिष्ट्ये कॉम्प्युटरमध्ये आपण काय म्हणू शकतो, की वेग. संगणकाचा वेग हा कामाचा वेग अतिप्रचंड आहे. काही लाख, काही कोटी गणितीय प्रक्रिया संगणकामध्ये 1 सेकंदाच्या आत 1 सेकंदापेक्षा कमी कालावधीमध्ये होतात. नंतर स्मरणशक्ती. संगणकांची स्मरणशक्ती ही खूप मोठी आहे. म्हणजे जरी एका कॉम्प्युटरची स्मरणशक्ती कमी असली तरी आजच्या कालावधीमध्ये इंटरनेट किंवा आपले मेमरी कार्ड्स असतील, हार्ड ड्राईव्हज असतील किंवा एकाला एक कॉम्प्युटर कनेक्ट करून अमर्यादित प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपण कॉम्प्युटर्समध्ये माहिती साठवू शकतो. सुपर कॉम्प्युटर्स वगैरे आपण सर्वांनी ऐकलं असेल. तर सुपर कॉम्प्युटर्स वगैरे काय असतात, की ते संगणकांना अनेक संगणक जोडून एक मोठं कॉम्प्युटर गणितीय मशीन तयार केलं जाते. अचूकता. कॉम्प्युटर हे मशीन असल्यामुळे दिलेले काम जे आहे ते अचूक पद्धतीने करतो. मानवी ज्या चुका होऊ शकतात त्या कॉम्प्युटरच्या मध्ये सूचनांप्रमाणे काम करताना होऊ शकत नाही. त्यांची उपयोगिता, अष्टपैलू उपयोगिता आहे कॉम्प्युटरची. वेगवेगळ्या काम आजच्या कालावधीमध्ये आपण जे काही क्षेत्रामध्ये विचार करू, सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटरचा वापर केला जातो. सगळ्या प्रकारची जी कामं आहेत, जसं कोविडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलात, की एवढ्या मोठ्या पद्धतीने जे महामारी आली होती, जे आपण जे पॅन्डेमिक म्हणतो, तर यावरती संशोधन करून त्याची व्हॅक्सिन शोधणे, त्याचं वाटप करणे आणि सर्वांना देणं. एवढी जी ती प्रचंड मोठी प्रोसेस जी होती 7 अब्ज लोकांना ही व्हॅक्सिन आपण एवढ्या कमी कालावधीमध्ये देऊ शकलो, हे मानवी इतिहासामध्ये पहिल्यांदाच झालं. नाहीतर 100 वर्षापूर्वी जेव्हा अशा प्रकारचे साथीचे मोठे रोग आले, तेव्हा खूप खूप मोठ्या प्रमाणावरती लोकं मारली गेली. बंगालमध्ये असेल, आपल्याकडे जे आलेले 1930-40च्या कालावधीमध्ये, तर खूप लोकांची यामध्ये मृत्यू झालेला. मात्र आज कॉम्प्युटरच्या जोरावरती आपण आपलं जीवनमान उंचवलेलं आहे. आपण चंद्रयान सोडलं, आपण आपले वेगवेगळे आपण सॅटेलाईट सोडतो. त्या माध्यमातून आपण वातावरणाचा अभ्यास करू शकतो. आपण मंगळावरती जातोय, चंद्रावरती जातोय. आपण आपल्या वातावरणाचा अभ्यास करतोय. पाऊस कधी पडणार आता आपल्याला सगळ्यांना कळतंय. कुठे भूकंप येणार आहे, कुठे त्सुनामी येणार आहे, सर्व गोष्टी आपल्याला लगेच होऊ शकतात आणि एक जीवनाची गरज म्हणून झालेलं आहे. कॉम्प्युटर यंत्र असल्याने न थकता काम करतं. त्याचं विश्वासार्हता आहे आणि त्याचा जो वापर आहे तो विचार करता त्यावरती होणारा खर्च खूप कमी आहे आणि भावनिकदृष्ट्या संगणक कोणत्याही पद्धतीने काम करत नाही. माणूस भावनेच्या भरामध्ये जेव्हा असतो तेव्हा त्याच्या कामावरती प्रभाव होतो. लहान मुलांना सुद्धा तेव्हा जेव्हा ते नाराज असतात किंवा काही त्यांना लागलं तर किंवा ते जेव्हा रडत असतात, तेव्हा ते दुसरं काम करू शकत नाहीत सांगितल्यावर लगेच. मात्र आनंदी असताना ते आनंदाने काम करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना सांगायची आहेत. आता यानंतर एक महत्त्वाचा विषय आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे सॉफ्टवेअर आपल्याला सांगायचं आहे. पहिलं सॉफ्टवेअर जे आहे, ते आहे जी कॉम्प्रिस एज्युकेशनल सॉफ्टवेअर. ऑगस्ट महिन्यामध्ये हे सॉफ्टवेअर आपल्याला विद्यार्थ्यांना याचा माध्यमातून विद्यार्थ्यांना सराव करून घ्यायचा आहे. आता या सॉफ्टवेअरची मी तुम्हाला सर्वांना एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे. सर्वांना माझी विनंती आहे, की त्यांनी काळजीपूर्वक पाहावं. हे लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या. हे गव्हर्नमेंट मार्फत प्रमाणितच सॉफ्टवेअर आहे. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठीच हे सॉफ्टवेअर आहे. जी कॉम्प्रिस एज्युकेशनल सॉफ्टवेअर. स्क्रीनवरती तुम्ही सगळेजण पाहू शकतात. जी कॉम्प्रिस, GCOMPRIS
एज्युकेशनल सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर तुम्हाला आता माझी स्क्रीन मी दाखवतो. जी कॉम्प्रिस एज्युकेशनल सॉफ्टवेअर असं म्हणल्यानंतर तुम्हाला हे मी आता विंडोज मध्ये तुम्ही स्मार्ट बोर्ड वरती सुद्धा इन्स्टॉल करायचं आहे हे, आणि आपल्या कॉम्प्युटर्स मध्ये इन्स्टॉल करायचं आहे. मी जेव्हा हे सर्च करेल जी कॉम्प्रिस एज्युकेशनल सॉफ्टवेअर, तेव्हा मला पहिल्यांदाच वेबसाईटला जी कॉम्प्रिस एज्युकेशनल त्यांची वेबसाईट ओपन करता येईल. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर मला विंडोज साठी डाउनलोड करण्याचा पर्याय त्यामध्ये मिळेल. विंडोज मध्ये अशा पद्धतीने आपण ते डाउनलोड करू शकू. तर ओपन होत आहे. सर्वांना स्क्रीनवरती माझ्या दिसत असेल आता जी कॉम्प्रिस एज्युकेशनल सॉफ्टवेअर हे आता डाउनलोड जी कॉम्प्रिस असं इथे येतंय. हे जेव्हा आपण डाउनलोड करू तेव्हा हे डाउनलोड होतंय आणि मग त्याला आपण डबल क्लिक केलं की हे इन्स्टॉल होतंय. आता हे दिसतंय कसं? अत्यंत Welcome to gCompre. आता यामध्ये Welcome to gCompre. त्यांना मेल केला नाही ना फक्त. आता मी स्क्रीनवरती आता हे दाखवणार आहे. यामध्ये ना वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत आपल्याला. हे दाखवण्यासाठी जेव्हा मी उजव्या कोपऱ्यामध्ये हे सॉफ्टवेअर मध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये या 3 ज्या रेषा आहेत, या 3 रेषांना जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा मला इथे काही पर्याय येतात. हे बंद करण्यासाठी आहे, यामध्ये हेल्प वगैरे आहे. वरती तुम्ही पाहू शकतात, वरती वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून तुम्ही इथे पाहू शकतात. पहिल्यांदा कीबोर्ड आणि माऊस घेतलेली एक मांजर आहे. त्यानंतर पेंग्विन आहे. त्यानंतर एक केमिस्ट्रीचे उपकरण घेतलेला एक छोट पिल्लू आहे डुकराचं. तर आता आपण पहिल्यांदा माऊस तुम्ही यावरती जेव्हा क्लिक कराल वरती, तेव्हा तुम्हाला बरेचसे पर्याय यामध्ये दिसतील. बेबी कीबोर्ड, बेबी माऊस, बेबी वर्ड प्रोसेसर, पझल. त्यानंतर असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला इथे गेम्स दिसतील. आता जेव्हा तुम्ही बेबी कीबोर्ड मी तुम्हाला काही दाखवतो यामध्ये, तर बेबी कीबोर्ड मध्ये काय करायचंय की जेव्हा बेबी कीबोर्ड वापरला जातो तेव्हा टाईप करताना ही अक्षरे तुम्हाला दिसतात. आता मी यामध्ये तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. बेबी कीबोर्ड. आता बघा, A, B, C. ज्या ज्या पद्धतीने मी टाईप करत चाललेलो आहे त्या त्या पद्धतीने ते मला वाचून दाखवतात ते अक्षरे. डी D, टाईप, E, F, G, मी टाईप करत आहे त्या पद्धतीने मला हे अक्षरे दिसत आहेत. मी एस्केप केलं, नंतर move the mouse or touch the screen and दुसरं observe the result. बेबी माऊस, मी बॅक केलं आणि बेबी माऊस या पर्यायावरती गेलो, तर त्यामध्ये मग ते म्हणतात की यूज माऊस. आता यामध्ये विद्यार्थ्यांना माऊस सरकवायची प्रॅक्टिस करायची आहे. जे बदक आहे त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त माऊस सरकलं तर हे बदक सरकतंय. त्यानंतर मी दुसरं बदक घेतलं. तर मी इथे दाखवतोय अशा पद्धतीने मी माझं
माऊस सरकवायची अभ्यास करू शकतो. त्यानंतर बेबी वर्ड प्रोसेसर. A simplistic word processor to play around with the keyboard. आता कीबोर्ड सोबत फक्त खेळायचंय विद्यार्थ्यांना. यामध्ये वेगवेगळ्या फॉन्ट मध्ये विद्यार्थी फक्त टाईप करतील. काहीच करायचं नाही. यामध्ये आपल्याला फक्त ते सिलेक्ट करायचं आहे. टायटल म्हणू शकतो आपण, सबटायटल म्हणू शकतो, पॅराग्राफ म्हणू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना टाईप करायची यामध्ये फक्त कीबोर्डच्या बटनांचा वापर करायला शिकायचा आहे. त्यानंतर पुढील आहे पझल. Drag and drop the objects, matching the shapes. आता यामध्ये काय म्हणलंय की जे ऑब्जेक्ट्स आहेत, तर बाजूचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला ड्रॅग आणि ड्रॉप करायचे आहेत. म्हणजे चित्रामध्ये दिसणारे जे पर्याय आहेत ते आपल्याला दाखवायचे आहे आणि ते उचलून टाकायचे आहेत. विद्यार्थ्यांना माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. जसा हा चौकोन आहे, हा चौकोन सिलेक्ट केला आणि या चौकोनावरती टाकला. हा क्यूब आहे, हा क्यूब या क्यूब वरती नेऊन टाकला. त्यानंतर ही तबकडी आहे, ही तबकडी मी तबकडीवर नेऊन टाकली. त्यानंतर हे दुधाची बाटली आहे, ती दुधाच्या बाटलीवरती नेऊन टाकलेली. हा फळ आहे गोल आकाराचं, तर मी त्यावरती टाकलं. आणि हे पाण्याचा एक छोटा जार आहे तो टाकला. टाकल्यानंतर ओके येतं यामध्ये. अशा पद्धतीने किंवा क्लिक अँड Click on ड्रॉ the आहे. selected points and draw. आता यामध्ये काय म्हणलंय की सिलेक्ट पॉइंट वरती दाखवतात. यामध्ये फक्त क्लिक करायचंय आणि चित्र तयार होईल. आता पहिल्यांदा इथे बाण दाखवलेला आहे, इथे क्लिक केलं. त्यानंतर इथे बाण दाखवलेला आहे खाली, इथे क्लिक केलं. तिथे नेऊन मला फक्त क्लिक करायचं आहे. बाण जिथे दाखवेल निळ्या आकाराचा गोल हे येत आहे, तिथे क्लिक केला आणि क्लिक केला. Congratulations. अशा पद्धतीने खूप इंटरेस्टिंग पद्धतीने यामध्ये आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांना माऊस कसा वापरायचा आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं हँड आय कोऑर्डिनेशन जे म्हणतो ते पण Super. यामध्ये वाढायला लागतंय. तर अशा पद्धतीचं हे उपकरण उपलब्ध आहे. हे फक्त मी तुम्हाला एक सॅम्पल यामध्ये दाखवलं. यामध्ये तसंच तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक पर्याय यामध्ये दिसतील. लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र, फाईन आर्ट, चित्र आणि म्युझिक अशा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये आपल्याला वेगवेगळे गेम्स उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी, ज्यांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि या माध्यमातून आपण इयत्तानुरूप 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना हे सगळे जे आहेत सॉफ्टवेअर यामधले गेम्स जे आहेत ते करून घ्यायचे आहेत प्रात्यक्षिकामध्ये. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपण जुलैमध्ये आपण आता सॉरी ऑगस्टमध्ये पाहिलं की कॉम्प्युटरचा परिचय आणि जी कॉम्प्रेस हे एज्युकेशनल सॉफ्टवेअर या माध्यमातून गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हँड आय कोऑर्डिनेशन पण होईल. त्यांचं एक मनोरंजक पद्धतीने ओळख पण होईल. त्याच्यामध्ये त्यांची एक तार्किक बौद्धिक क्षमता ज्या आहेत त्यांना सुद्धा चालना मिळेल. यामध्ये बेसिक्स जे आहे हे कव्हर होतंय. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटरचा वापर म्हणजे काय की कॉम्प्युटरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया कोणत्या असतात. जसं आपण आधी सांगत होतो की चर्चा करत होतो आपण मगाशी. त्यानंतर कॉम्प्युटरच्या वापराचे फोटो दाखवायचे आपल्याला आणि त्यांचे वर्णन, ह्याच्या जोड्या लावणे, नवीन-नवीन चित्रे दाखवणे त्यांना, त्यावरती चर्चा करणे. विद्यार्थ्यांना सांगायचं की त्यांच्या पालकांची किंवा गार्डियन्सची मदत घेऊन त्यांच्या घराजवळील परिसरात जिथे कुठे कॉम्प्युटरचा वापर जो केला जातो ते झेरॉक्सचं दुकान असेल किंवा वीज बिल भरायचं दुकान असेल किंवा कुठल्याही पद्धतीचे जिथे त्यांना कॉम्प्युटर सेंटर असतील, तिथे जाऊन किंवा कुठलं ऑफिस असेल, तर तिथे जाऊन त्यांना सांगायचं की की एक प्रोजेक्ट तिथे जाऊन तुम्ही कॉम्प्युटरची माहिती घ्या आणि ती लिहून आणा म्हणून. तुमच्या परिसरामध्ये कॉम्प्युटरचा वापर तुम्ही कुठे पाहिला आहे? त्यानंतर विद्यार्थ्यांना एक कॉम्प्युटरची प्रतिकृती बनवायला आपण सांगू शकतो. कार्डबोर्डच्या माध्यमातून, कप्प्याच्या माध्यमातून विद्यार्थी कॉम्प्युटरची प्रतिकृती बनवू शकतात. तर एक चित्र मी तुम्हाला यामध्ये दाखवेन.
अनेक पद्धतीचे विद्यार्थ्यांना आपण लॅपटॉपची प्रतिकृती बनवायला सांगू शकतो, कीबोर्डची प्रतिकृती बनवायला सांगू शकतो, कॉम्प्युटरची. हे बघा, आता इथे एक उदाहरणादाखल तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने खपटापासून बनवलेली ही प्रतिकृती आहे. विद्यार्थी त्यावरती पेनानी, स्केच पेनानी सुद्धा बटनांची चित्र काढू शकतात. माऊस आहे, सीपीयू आहे, कीबोर्ड आहे, स्पीकर्स आहेत, लॅपटॉप आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना एक कॉम्प्युटरची प्रतिकृती बनवायचं उदाहरण सांगायचं आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा आपण जी कॉम्प्रेस ह्याच्यात खूप सारे मॉड्यूल्स आहेत. मी तुम्हाला दाखवलंच आहे. त्यामध्ये जवळपास 40 ते 50 वेगवेगळे गेम्स आहेत. तर आपल्याला विद्यार्थ्यांना दर आठवड्याला घेऊन ते आपल्याला त्यांना त्याची प्रॅक्टिस करायची आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कीबोर्ड आणि माऊस वापरायचा सराव होईल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आता पुढे सांगताना आपण काय करायचं, की कॉम्प्युटर आणि मानवी शरीराची तुलना. हे विद्यार्थ्यांना आता आपल्याला सांगायचं आहे. आता जसं आपण आता चित्रामध्ये पाहू शकतो, की मानवी शरीर म्हणजे आपण कोणतंही जेव्हा यंत्र तयार करत असतो, ते मानवी बुद्धीला अनुकरूनच किंवा निसर्गातील पक्षी, प्राणी यांचं अनुकरण करूनच आपण कोणतेही यंत्र तयार करतो. म्हणजे ते आपल्याला करण्यापासून पर्याय येत नाही. जे काही आपण कृती तयार करतो, जे काही बनवतो, जो काही विचार करतो, त्याच्या केंद्रस्थानी हे मानवी विचार क्षमता, मानवी अस्तित्व असतंय. त्याशिवाय आपण विचार किंवा नवीन कल्पना निर्मिती करू शकत नाही. आता मग हे करताना सुद्धा ज्या पद्धतीने आपण इथे मी चित्रामध्ये दाखवलेलं आहे, की हे पद्धतीने तोंडाचा वापर आपण तोंडातून बोलतो, ध्वनी निर्मिती होती. तर स्पीकरच्या माध्यमातून ध्वनी निर्मिती होती. कानामार्फत ऐकायचं काम होतंय. तसंच हेडफोन कशासाठी तयार केले, तर ते आपल्याला कॉम्प्युटर्समधून ऐकण्यासाठी आपल्याला स्पीकर्स हेडफोनचे उदाहरण दिलं. डोळे हे आपण पाहण्यासाठी, दृश्यचित्र पाहण्यासाठी काम करतात. तर कॉम्प्युटरसाठी कॅमेरा असतो. सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा कॉम्प्युटरचा जो कॅमेरा असतो, स्मार्ट बोर्डचा कॅमेरा असतो, तर तो डोळ्यांचे काम करतो. मेंदू आपण म्हणलेला आहे की सीपीयू सारखा आहे. तर यामध्ये दोन्ही गोष्टी होतील. विद्यार्थ्यांना आपलं शरीर पण काम कसं करतंय हे सांगता येईल आपल्याला आणि ते सांगत आपल्याला कॉम्प्युटरच्या पण भागांचा आपल्याला परिचय करून देता येईल. जसं इथल्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, की पोटामध्ये आपली जी आतडे असतात त्यामध्ये सगळं अन्न साठवलं जातं, प्रक्रिया केली जाते. मग त्याच पद्धतीने रॅम जी असते संगणकाच्यामध्ये माहिती साठवली जाते फक्त. तर त्यामुळे त्याला इथे पोटाला इथे रॅम दाखवलेलं आहे. आता सीपीयू मध्ये त्यावरती प्रक्रिया होती. मेंदूमध्ये माहितीची प्रक्रिया होती सगळी. मेंदूलाच हार्ड ड्राईव्ह सुद्धा इथं दिली. आपली शरीराची त्वचा जी आहे ती केस आहे. केस म्हणजे काय, की कॉम्प्युटरचं जे आवरण असतंय, डब्बा जो म्हणतो आपण, सीपीयूचा डब्बा असेल, पत्र्याचं जे आवरण आहे त्याला, मॉनिटरला जे आवरण आहे. हे सगळं जे आवरण आहे त्यांना केसिंग म्हणतात. केसिंग आणि केपिंग तुम्ही ऐकलं असेल, तर केसिंग म्हणजे ते कव्हर झालं. मग आपली त्वचा पण आपल्या शरीराचं कव्हर आहे. मदरबोर्ड म्हणजे हृदयाला इथे मदरबोर्ड दाखवलेला आहे. त्यानंतर हीट सिंक, तळहाताला हीट सिंक दाखवलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच, की कॉम्प्युटर सुद्धा गरम होतो आणि ते थंड करण्यासाठी कॉम्प्युटरला पंखा बसवलेला असतो छोटा. लॅपटॉपला पण असतो, कॉम्प्युटरला पण असतो. अत्यंत छोटा पंखा असतो. त्या माध्यमातून तयार होणारी जी उष्णता आहे ती बाहेर फेकली जाते. याच प्रकारे आपले तळहात असतील, तळपाय असतील, तर शरीरामध्ये हे उष्णता सगळ्यात जास्त कान असतील, याला आपल्याला थंडी जाणवते किंवा या माध्यमातून उष्णतेचं देवाण-घेवाण होतंय. आपण जेव्हा कान बंद आपले झाकतो थंडीमध्ये, तळहात झाकतो, तळपाय झाकतो, तेव्हा आपल्याला थंडी कमी वाजते. त्यामुळे त्यांना हीट सिंक असं म्हणलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ओळख करून द्यायची आहे. शरीराचे अवयव आणि कॉम्प्युटरचे भाग. आणि मग ह्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. विद्यार्थ्यांना जोड्या लावण्यासाठी सांगायच्या आहेत. शरीराचे अवयव आणि त्यासाठी कोणते हे असू शकतात, कॉम्प्युटरची माहिती असू शकते. नंतर मी इथे उदाहरण दिलेले आहे, की ज्याप्रमाणे 5 इंद्रिय आहेत आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा वापरून आपण वेगवेगळ्या संवेदना अनुभवतो आणि परिसराची माहिती करून घेतो. त्याच पद्धतीने कॉम्प्युटर जे आहे त्याला जे इनपुट आहे माऊस किंवा कीबोर्ड वापरून त्याला वेगवेगळी माहिती आपण त्याच्या तेच संवेदना आहेत सगळ्या.
आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कॉम्प्युटर व्हिज्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा कलेक्ट करू शकतो, पण ते खूप ॲडव्हान्स आहे. विद्यार्थ्यांना तेवढं ॲडव्हान्स आता सांगायची आपल्याला काही आवश्यकता नाही. 5वी पासून पुढे आपण ते सांगू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कॉम्प्युटर आणि मानवी शरीराचा आपण तुलना आपण सांगू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीयुक्तच करायचं आहे आपल्याला, की आपण छोट्या कागदांवरती चिठ्ठ्या करून त्याचं विभागणी करू शकतो. बोर्डावरती आपण चार्ट देऊ शकतो. समान भाग असलेले काम जे कॉम्प्युटरचे भाग आहेत किंवा शरीराचे भाग आहेत, ते विद्यार्थ्यांना सांगू शकतो, ते कुठले-कुठले आहेत ते. अशा पद्धतीने वेगवेगळे आपण यामध्ये जशा पद्धतीने शरीराच्या सर्व अवयवांच्या विशिष्ट भूमिका असतात, त्याच पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये सुद्धा वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळे पार्ट्स असतात आणि सगळे एकत्र काम करतात मिळून. ज्या पद्धतीने मानवी मेंदू सूचना दिल्याप्रमाणे शरीराचे वेगवेगळे अवयव एकत्र काम करतात, त्याच पद्धतीने कॉम्प्युटरचे विविध भाग सुद्धा एकत्र मिळून काम करत असतात. आता त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये सुद्धा आपल्याला जी कॉम्प्लेक्स एज्युकेशनल सॉफ्टवेअर ह्याची सराव आपल्याला विद्यार्थ्यांसोबत करायचा आहे. हे करण्यामागचा उद्देश असा आहे, की इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार आपण त्यांना कुठल्याही प्रकारचे मोठे जे तांत्रिकरित्या अवघड आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना इंग्रजी येणं आवश्यक असतंय. त्यांना थोडीशी अधिक त्यांची बौद्धिक विकास होणं गरजेचं असतंय ते समजण्यासाठी. तर त्यामुळे या इयत्तेतील वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे सगळं सरकार च्या नियमावलीनुसार ते रेकमेंड केलेलं नाहीये. तर आपण पहिले 3 महिने जी कॉम्प्रेसिव्ह सॉफ्टवेअर प्रॅक्टिस करायचं आहे. त्यानंतर आपण नोव्हेंबरमध्ये दुसरं सॉफ्टवेअर आता पाहणार आहे. त्याआधी थेअरीमध्ये नोव्हेंबरमध्ये आपल्याला काय मग मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरची तुलना. आता तुम्हाला सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे, की आजच्या पिढीला जी जन्मलेली पिढी आहे ही तंत्रज्ञानाच्या एकदम जवळ त्या युगामध्येच जन्मलेली पिढी आहे. यांना जन्मल्यापासून आजच्या सगळ्या लहान मुलांना मोबाईल ही संकल्पना माहीत आहे. सर्वांना 3-4 वर्षाचं मूल असेल, 2 वर्षाचं मूल असेल, त्याला सुद्धा काहीच कळत नसताना सुद्धा त्याला कळतंय, की YouTube चालू कुठून करायचं, त्याला व्हिडिओ पाहता येतात त्याच्या आवडीचे. तो व्हिडिओ बंद करतो, मागे घेतो, स्क्रोल करतो. हे अगदी कमी वयापासून विद्यार्थ्यांना फोनवरती माहित आहे, की बोलायचं असतंय म्हणून. तर आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण हे म्हणू शकतो, की त्यांना सर्वांना स्मार्टफोनबद्दल कल्पना आहे. जरी घरात नसला तरी विद्यार्थ्यांना शाळेत यायच्या वयापर्यंत आजूबाजूला त्यांनी नक्कीच पाहिलेला असतो किंवा हाताळलेला असतो. आता मोबाईल हा एक छोटा कॉम्प्युटरच आहे. मोबाईलमध्ये सर्व जे ते घटक आहेत, जे एका कॉम्प्युटरमध्ये असतात. आता आपल्याला यामध्ये सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रश्नावली बघायची आहे. आता तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. ह्याच्यात काही सिम्बॉल्स आहेत. आता हे सिम्बॉल्स सगळे तुम्हाला माहीत असतील, कदाचित यातले सिम्बॉल कुठले माहीत नसतील. आता हे विद्यार्थ्यांना विचारायचंय, की हे सगळे ॲपचे चित्र दाखवून त्यांना विचारायचंय. आपल्याला माहिती घ्यायची आहे, की विद्यार्थ्यांनी कोणते ॲप्लिकेशन्स माहीत आहेत, वापरले आहेत. जसं Instagram आहे, YouTube आहे, Snapchat आहे, Facebook आहे, WhatsApp आहे किंवा या व्यतिरिक्त अजून कोणते-कोणते ॲप्लिकेशन्स विद्यार्थ्यांना माहीत आहेत किंवा ते वापरतात. या माध्यमातून आपल्या सर्वांना हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराच्या सवयी जाणून घ्यायच्या आहेत. आत्ताच्या ज्या पिढ्या येणार आहेत त्या सर्वांच्या साठी हे एक खूप महत्त्वाचा घटक होऊन बसलेला आहे, की मोबाईल ॲडिक्शन जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेलं आहे. त्यामुळे अनेक त्याचे गैरपरिणाम जे आहेत ते आपल्याला समोर दिसत आहेत विद्यार्थ्यांमध्ये, लहान वयातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती. यामुळेच आपल्या प्रशासन अधिकारी साहेबांनी जो उपक्रम चालू केलेला आहे, की संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही बंद, मोबाईल बंद. तर तो याच उद्देशाने केलेला आहे, की विद्यार्थ्यांना तो एक वेळ मिळायला पाहिजे. नाहीतर अनेक विद्यार्थी आजच्या काळामध्ये असे आहेत, की घरी गेले, की ते रडून काहीही करून ते मोबाईल घेतात आणि ते जे चालू होतात एकदा मोबाईलला, त्यांना जेवताना मोबाईल लागतो. अनेक विद्यार्थी एकदम झोपेपर्यंत मोबाईल बघतात, बॅटरी संपेपर्यंत मोबाईल बघतात. नाही जर दिला तर त्यांना चैन पडत नाही. ते एकदम आगदिक होऊन जातात, त्रासावून जातात, चिडचिड होती त्यांची.
तर हे सगळ्या बाल मानसशास्त्राच्या आपण सगळ्यांना त्याचा एक अभ्यास आहे, त्याचा एक पाया आपल्याला आहे, की मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा प्रकारच्या ज्या सवयी आहेत त्या अत्यंत यांचे दुष्परिणाम होतात लॉंग टर्ममध्ये. तर आपल्याला एक सर्वांना एक हा खूप मोठा उपक्रम आहे सर्वांसाठी. भविष्यामध्ये आपल्या सर्वांना वेगवेगळ्या धोरणांच्या मार्फत हे येईलच, की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर किती आहे, घरात असताना ते मोबाईल कधी वापरतात, YouTube किंवा अन्य ॲप्लिकेशन्सवरती त्यांनी स्वतःचं प्रोफाईल तयार केलंय का, हे सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून किंवा ते किती त्यांचा वापर किती फ्रिक्वेंट झालेला आहे समजून घेण्यासाठी आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे. जेवताना विद्यार्थी झोपताना किंवा उठल्या-उठल्या मोबाईल पाहतात का? ह्या सगळ्यांची तुम्ही जर माहिती घेतली, या सगळ्यांचा एक जर अभ्यास केला, तर आपल्याला यामधून खूप सारे इन्साईट्स मिळू शकतील आणि एक मोठ्या पातळीवरती एक आपण पायाभूत पद्धतीने एक काम इथे करू शकू. आणि हे पण एक खूप मोठं उदाहरण राहील. राज्यासाठीच नाही तर एकदम देशपातळीवरती पण आपलं एक उदाहरण राहील, की शास्त्रीय पद्धतीने आपण अ, या सगळ्या गोष्टींना पाहत आहेत आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधिष्ठित आपण जेव्हा शिक्षण देत आहोत, त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या कडून होणारे जे गैरपरिणाम आहेत किंवा त्याचे जे तोटे आहेत किंवा त्या वापरताना घेण्याच्या खबरदारी आहेत, याचा पण आपण काळजीपूर्वक अभ्यास करत आहोत आणि पालकांमध्ये त्याची जागृती करत आहोत. आता मोबाईल आणि कॉम्प्युटर यांची तुलना. स्क्रीन असते दोघांना पण आपण मॉनिटर म्हणतो कॉम्प्युटरच्या स्क्रीनला ती मोठी असते. मोबाईल फोनची स्क्रीन लहान असते त्याला आपण डिस्प्ले म्हणतो. मोबाईल फोन हा बॅटरी पॉवर त्याला चार्जिंग करून आपण बॅटरी वापरतो. कॉम्प्युटर जो आहे तो विद्युत प्रवाहाच्या मार्फत होतो. लॅपटॉप बॅटरी पॉवर्ड असतो. लॅपटॉप पण बॅटरी पॉवर्डच असतो. मात्र आपला नॉर्मल कॉम्प्युटर, डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे तो विद्युत प्रवाहाच्या मार्फत चालतो. ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल फोनमध्ये Android असेल, iOS असेल, आता त्याचे खूप सारी नावं निघालेली आहेत. तर अशा प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम असती. कॉम्प्युटरमध्ये आपण काय म्हणतो विंडोज असते, मॅक असती, उबंटू आहे, लिनक्स आहे, अशा प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम्स असतात. तर मोबाईल फोनमध्ये स्टोरेज क्षमता कमी असते. 16 जीबी, 8 जीबी पासून ते 256 जीबी पर्यंत असते. तेच संगणकामध्ये स्टोरेज क्षमता ही 256 जीबी पासून पुढे टीबीमध्ये असते, काही टीबीमध्ये. त्यानंतर स्पीकर जे असतात ते मोबाईल फोनचे स्पीकर एकदम छोटे असतात आणि मोबाईलमध्ये बसवलेले असतात. आपल्या कॉम्प्युटरसाठी जे स्पीकर जे असतात डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी ते स्पीकर बाहेर बसवलेले असतात. लॅपटॉपसाठी ते इंटरनल असतात. विश्लेषण करण्याची क्षमता किंवा एका वेळी अनेक काम करण्याची क्षमता मोबाईलची कमी आहे, मर्यादित आहे. मात्र कॉम्प्युटरची क्षमता प्रचंड जास्त आहे. आपण कॉम्प्युटरवरती अनेक ॲप्लिकेशन्स एकाच वेळेला ओपन करून एकाच वेळेला ते वापरू शकतो. मात्र मोबाईलमध्ये असे जटिल सॉफ्टवेअर जे आहेत ते वापरता येऊ शकत नाहीत किंवा कमी वापरायला लागतात. त्यांची तेवढी क्षमता नसते. तर मोबाईल फोन पण जे एकदम ॲडव्हान्स मोबाईल फोन आलेले आहेत, त्यांची पण क्षमता तेवढीच वाढलेली आहे. म्हणूनच आपण त्यांना छोटं कॉम्प्युटर असं म्हणतो. आणि ओएस ज्या पद्धतीने सीपीयूला सूचना देऊन काम केलं जातंय, तशाच पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये सुद्धा काम केलं जातंय. त्यानंतर टक्स मॅथ सॉफ्टवेअर. आता हे दुसरं सॉफ्टवेअर मी तुम्हाला दाखवणार आहे. टक्स मॅथ सॉफ्टवेअर. आता हे सॉफ्टवेअर जे आहे, हे ऑनलाईनच आपल्याला चालवता येईल. यासाठी डाउनलोड करायची काहीही गरज नाहीये. तुम्ही माझ्या स्क्रीनवरती पाहू शकता टक्स मॅथ सॉफ्टवेअर. हे सुद्धा गव्हर्नमेंटने प्रमाणितच केलेलं आहे. आय-सी-टी करिक्युलम जे गव्हर्नमेंटचा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांच्या प्रमाणितच हे सॉफ्टवेअर आहे. तर हे तुम्ही यामध्ये मॅथ जे लिहिलेलं आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, की हे गणितीय प्रक्रियांसाठीचं बनवलेलं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी. आता जेव्हा तुम्ही टक्स मॅथ सॉफ्टवेअर म्हणून जेव्हा सर्च कराल, तेव्हा तुम्हाला ते ऑनलाईन सॉफ्टवेअर तिथे दिसेल. आता मी इथे टाकतो. टक्स मॅथ सॉफ्टवेअर. सर्च केलं, तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड करण्याचा पर्याय म्हणेल. त्यानंतरची वेबसाईट आहे प्ले टक्स मॅथ ऑनलाईन. तुम्ही पाहू शकता सर्वजण प्ले टक्स मॅथ ऑनलाईन. हे म्हणल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती प्रवेश करता. तुम्ही माझ्या स्क्रीनवरती आता पाहू शकाल टक्स मॅथ सॉफ्टवेअर इथे दिसेल तुम्हाला. यामध्ये तुम्ही पाहू शकता सम, ॲडिशन, सम म्हणजे बेरीज 1 ते 3, 0 ते 5 बेरीज, सम अप टू 10, सम अप टू 15, सम अप टू 20 हे प्राथमिक वयोगटांसाठीच आहे. तुम्ही पाहू शकता.
3 सम आता 3 डिजिटच्या आकड्यांची संख्या. आता मी याचं उदाहरण दाखवतो. 1 ते 3 बेरजेचे आपण सत्र आपण प्ले करूयात. आता यामध्ये म्युझिक वगैरे आहे. यामध्ये काय करतंय, चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती 3 अधिक 3 आलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे आणि मला इथं खाली उत्तर लिहायचंय. मी 6 टाइप करणार आणि एंटर करणार. 6 टाइप करून एंटर केल्यावरती ते काय होणार, त्याला मार्कलं जाणार. 3 अधिक 2 5. 1 अधिक 2 मी खालच्या तुम्ही रकान्यात पाहू शकता, मी तिथं उत्तर करतो आणि एंटर केलं, की येणारं जे उत्तर आहे ते त्याच्यावरती मारणार. 3 अधिक 1 4, 1 अधिक 2 3. अशा पद्धतीने 1 ते 3 पर्यंतचे आकडे जे आहेत, ते तुम्ही पाहू शकता, की हे त्याच्या बेरजा ह्या गेमच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांचा बेरजेचा सराव घेता येतो. अत्यंत मनोरंजक पद्धतीने बनवलेला आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये गणित, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, भागाकार पण आपल्याला यामध्ये आहेत. पण ते विद्यार्थ्यांसाठी आपल्या 1ली ते 4थीसाठी आपण जास्त अवघड गणितं यामध्ये नसतात. यामध्ये 3 आकडीपर्यंत आपण पाहू शकतो. गणित आणि बेरीज यामध्ये आपल्याला आता मी सममध्ये गेलोय तर मला सगळे समचे उदाहरणं दिसतात. बघा ॲडिशन, सबट्रॅक्शन आता मी हे पेज आहे त्याचं ऑनलाईनचं. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रिलेटिव्ह नंबर, कमी जास्त नंबर हे सगळ्यांचे आपल्याला प्रॅक्टिस सत्र आहेत. आता आपण अधिकच्या सत्रामध्ये गेलो होतो त्यामध्ये 1 अंकी होते. तसेच 2 अंकी आहेत. अधिकच्या सत्रामध्ये तुम्हाला दाखवतो मी. अधिकच्या सत्रामध्ये गेलो. सम अप टू 20. 3री-4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आता हे. जेवढे हार्डर सम्स असतील म्हणजे गणित असतील तेवढे वरतीचे विद्यार्थ्यांना येईल. आता बघा 12 अधिक 20 आले. मी 15 लिहिलं आणि एंटर केलं. त्यावर एरो जातो आणि ते कट होतं. 12 अधिक 20. 20 टाकलं तर झालं. मी तर चुकीचं उत्तर दिलं. आता 10 अधिक 7 मी 16 लिहिलं आणि दुसरीकडे गेला बघा एरो. 10 अधिक 3 मी 12 लिहिलं. दुसरीकडे गेलं लाल म्हणून दाखवतो. 10 अधिक 3 13 केलं. 10 अधिक 7 17 केलं. अशा पद्धतीने संगीत पण आहे यामध्ये, लेव्हल्स पण आहेत वेगवेगळ्या. एकच लेव्हल नाहीये, त्यामध्ये अनेक लेव्हल्स सुद्धा आहेत. यानंतर पुढचं जे सत्र तुम्ही पाहू शकता त्यामध्ये वजाबाकीचं सत्र आहे. वजाबाकीमध्ये सुद्धा तशीच उदाहरणं तुम्ही पाहू शकतात. 0 ते 5 पर्यंतची वजाबाकी, 0 ते 10 पर्यंतच्या आकड्यांची वजाबाकी, इझी लिहिलेला आहे, हार्ड लिहिलेला आहे. अशा पद्धतीने मी आता 0 ते 20 ची वजाबाकी दाखवतो. यामध्ये संगीताचं प्रकरण दाखवलेलं आहे. 9 वजा 7 2 लिहिलं हे क्लोज होतात. 9 वजा 6 3. आता ह्याची गती आपल्याला आपल्या मानाने ही गती आपल्याला स्लो वाटेल. पण विद्यार्थी जसं ॲडव्हान्स होतील तसं मोबाईल गेम्सवरती जसं ते फास्ट होत जायची त्यांची गती, तशी त्यांची गती सुद्धा फास्ट होत जाईल. जे खाली ड्रॉप होत आहेत ते. मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन बघा 2 टाइम्स टेबल, 3 टाइम्स टेबल, 4 टाइम्स टेबल आकडे आहेत त्याच्यामध्ये. आता आपण 2च्या टेबलमध्ये आकडे येतील, 2च्या फळ्यामध्ये आकडे येतील. 2 गुणिले 4 अशा पद्धतीने 2चा टेबल आला, 3चा टेबल आला, 5चा टेबल आला, 1 ते 5चा टेबल आला. तर अशा पद्धतीने 10 पर्यंतचे पाढे असतील, यातले कोणतेही आपल्याला सराव करत जाता येईल. 2 आणि 3 टाइम्स टेबल. अशा पद्धतीने अनेक उपाय आहेत. 13 ते 15 हे हार्डर झाले अजून पुढचे. तर यामध्ये अनेक आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तशाच पद्धतीने भागाकाराचे आहेत आणि रिलेटिव्ह नंबर, सबट्रॅक्ट विथ निगेटिव्ह रिझल्ट म्हणजे जे निगेटिव्ह जे रिमाइंडर उरते ना निगेटिव्ह आपण म्हणतो -30, -10, उणेमध्ये जे उत्तर येतात. तर अशा पद्धतीने वजाबाकी आणि गणित यांची सुद्धा उदाहरणं आहेत. त्यांचे गुणाकार आणि भागाकाराची सुद्धा उदाहरणं आहेत. तर 1ली ते 4थीसाठी जे पायाभूत गणित आणि अ, बेरीज, भागाकार हे सगळे जे पर्याय आहेत ते यामध्ये आपण याची प्रॅक्टिस करू शकतो. अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने हे सॉफ्टवेअर इथे दिलेलं आहे. टच मॅथ सॉफ्टवेअर सगळेजण तुम्ही लिहून घ्या. आपले
स्मार्ट बोर्ड वरती पण करता येईल आणि आपल्या कॉम्प्युटर लॅब मध्ये सुद्धा आपल्याला हे करायचं आहे डेस्कटॉप वरती. यासाठी आपल्याला काही इन्स्टॉल करायची गरज नाही. ऑनलाईन डायरेक्टली आपण कॉम्प्युटर लॅब मध्ये विद्यार्थ्यांना करू शकतो. विद्यार्थी वहीवरती गणित सोडून लगेच बोटांवरती वहीवरती सोडून ते कॉम्प्युटरमध्ये तसं टाकू शकतात. त्यानंतर आता हे सॉफ्टवेअर सुद्धा आपल्याला 3 महिने आपण हे सगळ्या इयत्तांसाठी पुढचे 3 महिने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीसाठी हे सॉफ्टवेअर आपण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकमध्ये वापरायचं आहे. आता डिसेंबरमध्ये कॉम्प्युटरचे भाग आता आपल्याला कीबोर्डची ओळख करून द्यायची आहे सगळ्या विद्यार्थ्यांना. कीबोर्डची ओळख करून देताना आपल्याला विद्यार्थ्यांना जसं तुम्ही आता चित्रामध्ये पाहू शकता, कीबोर्ड सांगताना कीज कशाला म्हणतात, वेगवेगळ्या कीज असतात, बटन्स झाले, नंतर त्यावरती काही अक्षरे असतात, संख्या असतात, चिन्हे असतात, त्यांना स्पेशल कीज असे म्हणतात. त्यानंतर ए ते झेड हे अक्षरे जे आहेत ते अशा पद्धतीने स्क्रीनवरती विद्यार्थ्यांना तुम्ही पाहू शकता, त्यांना कीबोर्डवरती दाखवायचे आहेत आणि त्यांचं वापरायचं प्रात्यक्षिक द्यायचं आहे. सॉफ्टवेअरमध्ये आपण मगाशी पाहिलं की विद्यार्थी त्याच्यामध्ये टाईप पण करू शकतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी कीबोर्डवरती टायपिंगची ए ते झेड मुळाक्षरं टाईप करायची प्रॅक्टिस करतील. आपलं नाव टाईप करतील, शाळेचं नाव टाईप करतील, आपल्या वडिलांचं नाव टाईप करतील, घरातल्या सदस्यांचं नाव टाईप करतील, मित्रमैत्रिणींचं नाव टाईप करतील, शिक्षकांचं नाव टाईप करतील. अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या ह्यांच्या टायपिंगची प्रॅक्टिस करू शकतो. मोबाईलवरती पण ते पाहतात. तर आता एक इंटरेस्टिंग ह्यामधला एक की तुम्हाला सगळ्यांसाठी एक हे आहे की माहिती की सुरुवातीपासून आता आपण पाहतो की कीबोर्ड हे अशाच सिक्वेन्समध्ये का असतात. ASDF क्वेर्टी कीपॅड आपण जे म्हणतो वरती QWERTY UIOP त्यानंतर ASDF GH JKL अशा पद्धतीने ABCD का नसतंय सरळ. तर 100-150 वर्षापूर्वी सगळे टाइपरायटर्स जे होते ना ते सगळे ABCDच्या सिक्वेन्समध्येच होते. ABCD EFGHIJKL A to Z अशा सिक्वेन्समध्ये होते. मात्र असं व्हायला लागलं की तेव्हा टायपिंग लोक एवढे फास्ट करत होते की त्याचे बटन जे आहेत त्याचे ते बटन वारंवार खराब होऊ लागले. टाइपरायटरचे बटन हे एवढ्या वारंवार खराब होऊ लागले. त्यामुळे ही अक्षरांची मांडणी अशी केलेली आहे की जे सर्वात जास्त वापरले जाणारे जोडून येणारे शब्द आहेत ना त्यांना लांब लांब ठेवलेलं आहे. ते शक्यतो जवळ नाहीयेत. तुम्ही पाहू शकता कोणतेही जवळचे 2 शब्द हे शक्यतो टाईप करायची आपल्याला कधी वेळ येत नाही. ते शब्द लांब लांब आहेत जेणेकरून कीबोर्ड जे आहे हा खराब होऊ नये. यामुळे अशा पद्धतीचा कीबोर्ड हा डिव्हाइस म्हणजे डिझाईन करण्यात आला, याचा शोधण्यात आला. त्यानंतर आपण नंबर पॅड बद्दलची माहिती द्यायची आहे. जे आहेत त्यांना न्यूमरिक कीपॅड आहे, त्याला न्यूमरिक कीपॅड म्हणतात. त्यानंतर यावरती जे एफ जे असतात एफ पासून लिहिलेले जे आहेत बटन्स कीज त्यांना फंक्शन कीज म्हणतात. फंक्शन कीजचा वापर काही विशिष्ट कामं करण्यासाठी शॉर्टकट म्हणून केला जातो. जसं मी यामध्ये दिलेलं आहे. आता हे 1ली ते 4थीसाठी आपल्याला शॉर्टकट सांगायची गरज नाही, पण विशिष्ट कामं करता येतात. F1 हे कुठल्याही याच्यामध्ये हेल्प म्हणूनची विंडो ओपन होती F1 मध्ये. F2 मध्ये आपल्याला नाव बदलायचं असेल तर कुठल्याही फाईल फोल्डरचं नाव बदलताना आपण जर F2 टाकलं तर डायरेक्टली नाव बदलायचा ऑप्शन येतो त्या फाईल किंवा फोल्डरचं. सर्च करण्यासाठी फंक्शन F3 बटनाचा वापर होतो. अशा विविध बटनांचा वापर इथे केला जातो. एरो कीज हे 4 बटन जे पाहू शकतो आपण स्क्रीनवरती त्यांना एरो कीज असं संबोधलं जातं. डावीकडे, उजवीकडे, खाली आणि वरती. अशा पद्धतीने कर्सर किंवा स्क्रीन जी आहे ती खाली वर करण्यासाठी, उजवीकडे, डावीकडे करण्यासाठी आपण एरो कीज वापरतो. त्यानंतर कॅप्स लॉक की. कॅप्स लॉक कीने काय होतंय आपल्या सर्वांना माहिती आहे आपण कॅपिटल किंवा स्मॉल मध्ये अक्षर लिहू शकतो. जेव्हा कॅप्स लॉक दाबू तेव्हा तिथली लाईट चालू होते. छोटीशी लाईट असते बटनवरती आणि अक्षरं टाईप व्हायला लागतात कॅपिटलमध्ये. जोपर्यंत आपण कॅप्स लॉक की परत दाबत नाही तोपर्यंत अक्षरे कॅपिटलमध्येच टाईप होत राहणार. त्यानंतर शिफ्ट की. शिफ्ट हे सुद्धा एक अनेक उपयोगासाठी येणारं बटन आहे. शिफ्ट दाबल्यानंतर कॅपिटलमध्ये पण अक्षर येऊ शकते टाईप करत असताना किंवा शिफ्ट दाबल्यानंतर वेगवेगळे सिलेक्शन जे आहे ते आपण वेगवेगळे मल्टी सिलेक्शन करू शकतो.
काही कीबोर्ड्सला शिफ्ट दाबून फंक्शन की दाबायचे असतात. तर शिफ्ट अशा कॉम्बिनेशन वापरलं जातं. टॅब की. टॅब की जी असते यामध्ये काय होतंय, की टॅब दाबल्यानंतर जे कर्सर जे आहे, ते कर्सर काही ठराविक अंतराने पुढे जातंय. पॅराग्राफिंगमध्ये आपण जेव्हा नवीन उतारा चालू करतो, तेव्हा काही अंतर सोडून आपण नवीन उतारा चालू करतो. ते जे अंतर आहे ते टाकण्यासाठी टॅब की आहे. याचं उदाहरण काय, की विद्यार्थी मैदानामध्ये उभे राहताना आपण सांगतो, की दोन विद्यार्थ्यांमध्ये एक हाताचे अंतर घेऊन उभे राहा. डावी उजवीकडे एक हाताचे अंतर घ्या. अशा पद्धतीने ठराविक अंतर घेण्यासाठी टॅब ह्या बटनाचा वापर होतो. नंतर टॅबचा Alt किंवा विंडोज दाबून टॅब जर दाबला, तर आपले विंडोज शिफ्ट होतात. म्हणजे आपण अनेक विंडो जर ओपन केलेले असतील आणि Alt आणि टॅब बटन दाबले आपण, तर ते टॉगल किंवा आपण एका विंडोवरून दुसऱ्या विंडोमध्ये प्रवेश होतो. त्यानंतर कंट्रोल की. कंट्रोल की अशीच आहे, की ज्याच्यामध्ये अनेक शॉर्टकट आता हे तुमच्यासाठी आहे माहिती आहे. नंतर आपण 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना करू. वेगवेगळे शॉर्टकट्ससाठी ही कंट्रोल की असते. कॉपी, कंट्रोल सी म्हणजे कॉपी, कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट, कंट्रोल एक्स म्हणजे कट असतंय. कट करून मजकूर आपल्याला पेस्ट करायचं तर कंट्रोल एक्स आणि कंट्रोल व्ही करणे. कंट्रोल झेड म्हणजे आपल्याकडून कुठली एखादी प्रक्रिया झाली असेल आणि आपल्याला ती नको असेल, तर अंडू जेव्हा म्हणतो आपण, की आपल्याला चुकून एखादी गोष्ट झाली आणि आपल्याला परत ती आणायची आहे. चुकून काही शब्द आपल्याकडून डिलीट झाले, एखादी फाईल डिलीट झाली, तर कंट्रोल झेड केल्यानंतर ती परत येऊ शकते. कंट्रोल वाय त्याच्या उलट आहे, रिडू आहे. म्हणजे चुकून आपल्याला त्याच्या उलटी प्रक्रिया होती. अंडू करताना गेलेली प्रक्रिया परत येते आणि रिडू करताना ती परत जाते. आल्ट की. आल्ट मध्ये अल्टरनेट की म्हणजे तिथं इंग्लिशमध्ये संक्षिप्त स्वरूपात आल्ट की असं म्हणतात. आल्ट हे कंट्रोल सारखंच. त्याचं वेगवेगळे पर्याय जे आहेत त्या माध्यमातून शॉर्टकट म्हणून वापरले जातात. तुम्हाला शॉर्टकट ह्या अभ्यासक्रमामध्ये पण दिलेले आहेत, तुमच्या माहीत असावं आहे त्या. एंटर की. एंटर की आपण पाहू शकतो, की कोणताही एंटर दाबला तर आपण त्याच्यामध्ये एकतर पॅराग्राफ बदलला जातो किंवा नवीन कोणत्याही फाईलमध्ये, फोल्डरमध्ये प्रवेश केला जातो किंवा एखादी ऑडिओ फाईल असेल, व्हिडिओ फाईल असेल, ती ओपन होते. तर अशा पद्धतीचं एडिटर हे काम करतंय बघा. बॅकस्पेस की. बॅकस्पेस की म्हणजे काय, की डावीकडे लिहिलेले अक्षरे खोडली जाते किंवा एखाद्या फाईल फोल्डरमध्ये असताना आपण पाठीमागच्या फोल्डरमध्ये जाऊ शकतो. पाठीमागच्या खोलीमध्ये आपण म्हणू शकतो, की आपण एका रांगेमध्ये काही खोल्या आहेत, तर एका खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये जेव्हा जातो, तर बॅकस्पेस म्हणजे काय, की पुढील खोलीमधून पाठीमागील खोलीमध्ये येणे. त्याच पद्धतीने आपण त्याच्या फोल्डरमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर डिलीट की. डिलीट की हे सुद्धा खोडरबरच आहे, पण ते उजवीकडील म्हणजे समोरील अक्षर डिलीट करते आणि डिलीट करून कुठली डिलीट करता येते आपला फोल्डर आपण डिलीट म्हणतो, खूप साराच वापरतो. फाईल फोल्डर हे सगळं आपण डिलीट करता येऊ शकतं, पुसून टाकता येतं. एस्केप की. एस्केप की म्हणजे काय, की कुठल्याही एका प्रक्रियेमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, चालू आहे तर विंडो मोठी आहे तर ती कमी करायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला एस्केप की आहे ती वापरून आपण बाहेर पडू शकतो. ज्याप्रमाणे याचं उदाहरण काय, की आपल्या घरामध्ये किचनला एक दरवाजा असतो. आपल्याला समोरच्या दरवाजातून जर बाहेर पडायचं नसेल, तर आपण पाठीमागच्या दरवाजातून पण बाहेर जाऊ शकतो. त्या पद्धतीने कॉम्प्युटरच्या एखाद्या प्रक्रियेतून आपण एस्केप ह्या बटनाचा वापर करून बाहेर जाऊ शकतो. स्पेस बार. स्पेस बार म्हणजे काय, आपण हे पाहतो, की हे सर्वात लांबचं बटन जे आहे ते स्पेस बार आहे आणि 2 शब्दांमध्ये, अक्षरांमध्ये एक अक्षराचं अंतर त्यामध्ये तयार होतं. तर लिहिताना ह्याचा स्पेस बारचा वापर होतो. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही एक्सरसाइज देऊ शकता. विद्यार्थी हे स्मार्ट बोर्डवरती करू शकतात. मिसिंग अक्षरे जे आहेत टाइपरायटरवरती किंवा इव्हन कॉम्प्युटरच्या सरावाच्या सत्रामध्ये सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो. मिसिंग की यामध्ये लिहिणं असेल. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे टाइप करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? सर्वांना आपण काय करतात, कोणी एक बोटानं टाइप करतंय, कोण 2 बोटांनी टाइप करतात, कोणी दोन्ही हाताच्या एक बोटाने टाइप करतंय. तर ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत ह्या अ, चुकीच्या असं नाहीये, पण ह्या कार्यक्षम नाहीयेत. टाइप करण्याची योग्य पद्धत जी आहे ती तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे कलर कोडिंग करून ती अशा पद्धतीने आपली बोटं ठेवायची असतात. म्हणजे
आपली पहिली जी बोटं येतात, डाव्या हाताची पहिली 4 बोटं येतात करंगळीपासनं. इथे लाल कलर दाखवलेला आहे, जांभळा दाखवलेला आहे, हे नारंगी दाखवलेला आहे, हिरवा दाखवलेला आहे आणि म्हणजे पर्पल आणि इकडे जांभळा आहे. तर ASDF अशा पद्धतीने करंगळीपासनं माझे शब्द पहिल्यांदा माझे 4 बोटं बसतील. पहिलं बोट जे असेल ते F बसेल ASDF. नंतर स्पेस. दोन्ही अंगठे माझे स्पेसवरती असतील आणि त्यानंतर माझे उजव्या हाताची करंगळी कुठे असेल तर सेमिकोलन हे जे शब्द पिवळ्या पिवळ्या रंगाने रंगवलेले स्पेस अंगठ्यावरती अंगठा हे स्पेसवरती ठेवलेला आहे. सेमिकोलन कॉमा LKJ उलट्या क्रमामध्ये ASDF स्पेस कॉमा LKJ. टाईप रायटिंगचे कोर्स केले असतील तर त्यामध्ये हे शिकवतात की टाईप करण्याची पद्धत. हे शब्द पाठ होऊन जातात तेव्हा त्यांना की ASDF स्पेस कॉमा LKJ. अशा पद्धतीने आपल्या हातांची रचना ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला टाईप करायचं या आपण टाईप करायला अत्यंत वेगवान आपल्याला टाईप करता येऊ शकते आणि त्यानंतर हे तुम्हाला मी सांगितलं कॉम्प्युटरचे जे आहेत त्यानंतर याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे. आता EduActivate सॉफ्टवेअर हे तिसरं आता सॉफ्टवेअर आहे. सगळ्यात शेवटी आता हे सॉफ्टवेअर जे आहे हे सॉफ्टवेअर मी तुम्हाला दाखवेल. EduActivate सॉफ्टवेअर हे जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल, सर्च करायचं आहे. मी तुम्हाला परत एकदा याचं नाव दाखवतो. हे तुम्हाला सर्वांना देण्यात आलेलं आहे आणि आपल्या चॅटबॉक्समध्ये परत एकदा देण्यात येईल. मात्र सर्वांनी आपल्या संगणक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ह्या तिन्ही सॉफ्टवेअरचा वापर करायचा आहे. इयत्ता पहिली ते चौथीसाठी अत्यंत उपयोगी असे सॉफ्टवेअर आहेत. ब्राउझरमध्ये EduActivate सॉफ्टवेअर इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. मी ब्राउझरमध्ये EduActivate सॉफ्टवेअर असं टाकतो. EDUACTIV आणि 8 आकडा EduActivate सॉफ्टवेअर. हे टाकल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट यामध्ये दिसेल. वेबसाईटमध्ये गेल्यानंतर डाउनलोडचा पर्याय येईल. तुम्हाला सर्वांना अशा प्रकारचं आपण Google इनपुट हे अनेक जण डाउनलोड करतात. इथे बघा डाउनलोड म्हणून पर्याय दिलेला आहे विंडोजसाठी. तर हे डाउनलोड केल्यानंतर झाल्यानंतर आता हे मी सॉफ्टवेअर लॉन्च करत आहे. सर्वजण माझ्या स्क्रीनवरती आता पाहू शकतात की पहिल्यांदा आपल्याला लॉग इन करायचंय. तर लॉग इन आपण गेस्ट म्हणूनच करायचं. यामध्ये काही आपल्याला काही करायची गरज नाही. यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिली वर्ष आहे, प्री स्कूल आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आहे. या सर्व वर्गांसाठी त्यांनी हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. आता आपण इयत्ता पहिली यासाठी लॉग इन करूयात. इयत्ता पहिली केलं आणि लॉग इन केलं. यानंतर स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसू शकेल 3 पर्याय दिसतात. एक वहीचा आहे म्हणजे ज्यामध्ये रीडिंग स्किलचे आहेत त्यावरती काम होतंय. 1, 2, 3 आकडा लिहिलेला आहे त्यामध्ये गणितीय कौशल्य आहेत त्यावरती काम होतंय आणि तिसरं जे आहे ते तार्किक आणि बौद्धिक क्षमता ज्या असतात यांचा विकास करण्यासाठी यामध्ये वेगवेगळे गेम्स दिलेले आहेत. तर मी पुस्तकाच्या ह्याच्यावरती गेलो त्यामध्ये मला अजून पर्याय दिसतात वेगवेगळे. हे सगळे ऑप्शन्स आहेत यामध्ये. मी आता वरती ABCD जे आहेत यामध्ये गेलो. त्यानंतर या पर्यायावरती गेलो. तर थोडंसं स्क्रीन विंडो जी आहे ती विंडो छोटी दिसत आहे. तर एकदा आपण जाऊया त्यामध्ये. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आता की ABCD जी आहे आपली तर ही अशा पद्धतीने येते. विद्यार्थी टाईप केल्यानंतर त्यांना U फॉर अम्ब्रेला, कॅपिटल U, स्मॉल U करून अम्ब्रेला दिसेल. W आहे तर वॉटरमेलन दिसेल. ते वाचून पण दाखवेल. असे मुळाक्षरे यामध्ये दाखवले जातात. त्यानंतर गणितीय प्रक्रिया आहेत काही. गणितीय प्रक्रिया सुद्धा जसं आपण टच मॅथमध्ये पाहिलं तर यामध्ये सुद्धा काही आपल्याला अनेक ऑप्शन्स आहेत गणितीय प्रक्रिया करण्यासाठी.
तर हे गेम्स आहेत आपल्याला करायचे आहेत. आत्ता यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण माझ्या या लॅपटॉपमध्ये येत आहे. स्क्रीन खूप मोठी दिसत आहे. मात्र इन्स्टॉलेशन व्यवस्थित झाल्यावरती काही अडचण येत नाही. यामध्ये तर्कशास्त्राच्या रिलेटेड सुद्धा विद्यार्थ्यांसाठी पझल्स वगैरे खूप आहेत. तर ते पझल्स सुद्धा तुम्ही पाहू शकता, की वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून, कोड्यांच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर जे आहे ते माहिती दिलं जातंय. हे सगळे अवॉर्ड विनिंग आणि गव्हर्नमेंट अप्रूव्हडच सॉफ्टवेअर्स आहेत, ज्यामध्ये गणित, भाषा आणि वेगवेगळ्या ज्या तार्किक क्षमता आहेत, या कौशल्यांवरती काम करून हे वेगवेगळे यातील सत्र डिझाइन केलेले आहे. यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे आपण जे म्हणतो बुद्धिमत्ता चाचणी, तर तो विषय सुद्धा यामध्ये सराव होतो. 4थीसाठी बुद्धिमत्ता चाचणी असते किंवा विद्यार्थ्यांना जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, त्यासाठी सुद्धा सराव करण्यासाठी अशा प्रकारचं जे हे एज्यू ॲक्टिव्हेट सॉफ्टवेअर आहे, हे खूप उपयोगाचं असं सॉफ्टवेअर आहे. यानंतर आपण फेब्रुवारीपर्यंत आलो. कॉम्प्युटर बंद करणे, सुरू करणे हे आपण सुरुवातीलाच कव्हर केलेलं होतं. मार्चमध्ये कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानाविषयी निबंध लेखन. आता वेगवेगळे निबंध आपण आता एवढं सगळं सांगितलंय विद्यार्थ्यांना आपण प्रात्यक्षिक करून घेतलेलं आहे. विद्यार्थी कॉम्प्युटरचा वापर करायला लागलेले आहे. तर सोप्या विषयांवरती कॉम्प्युटर विद्यार्थ्यांना आता निबंध लेखन करायचा सुद्धा आपण प्रकल्प द्यायचे आहेत. तर यासाठी कुठले विषय असू शकतील? तर त्यासाठी काही उदाहरणं मी देतो तुम्हाला. हं. काही उदाहरणं काय असू शकतील, की आमची स्मार्ट शाळा, कॉम्प्युटरचे मनोगत, आमच्या शाळेतील कॉम्प्युटर प्रयोगशाळा, जर कॉम्प्युटर नसेल तर, माझा मित्र कॉम्प्युटर, त्यानंतर हं. अजून काही निबंधाचे आपण मला खात्री आहे, की आपण अनेक त्यांना असे विषय देऊ शकाल. हे जेव्हा मी पहिल्यांदा कॉम्प्युटर वापरला तेव्हा, माझा आवडता कॉम्प्युटर गेम, ऑनलाईन शिक्षण, माझा अनुभव, अ, अशा प्रकारचे हे प्राथमिकसाठी आणि हे नंतर माध्यमिकसाठी पण 5वी ते 8वी साठीचे पण विषय आहेत. पण ते आपण पुढच्या सत्रामध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यांना एक प्रकल्प द्यायचा आहे. हा प्रकल्प कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतो. जसं आधी सांगितलेलं विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरामध्ये जाऊन त्यांना कॉम्प्युटर वापरला जातो त्याची माहिती घेणं असेल, कॉम्प्युटरची प्रतिकृती बनवणं असेल किंवा त्यांना कॉम्प्युटरचं चित्र बनवणं असेल, निबंध लिहिणं असेल, अशा प्रकारे आपल्याला किंवा तुमच्या कल्पकतेनुसार कुठलाही एक प्रकल्प करून घ्यायचा आहे. ज्याचं आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन दरवर्षी आपले जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण होतात तेव्हा आपल्या भेटींसाठी केंद्र प्रमुख किंवा इतर डाएटचे अधिकारी असतील, प्रशासन अधिकारी साहेब असतील, असे वेगवेगळे जेव्हा लोक येतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रकल्प हे सगळ्या अधिकाऱ्यांना गुणवत्तेच्या बाबतीमध्ये दाखवता येऊ शकतात. आणि शेवटी आहे हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा आहे नोटपॅड आणि पेनची ओळख. ही तुम्ही 4थीच्या विद्यार्थ्यांना दाखवू शकता. मला खात्री आहे सर्वांना नोटपॅड हे वापरता येईल. तरीसुद्धा मी तुम्हाला नोटपॅड हे ओपन करून दाखवतो. तुम्ही सर्चमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही इथे नोटपॅड म्हणून टाइप कराल तेव्हा नोटपॅड हे तुम्हाला पर्याय दिसेल. त्यानंतर नोटपॅड हे बेसिक टाइप करण्यासाठीच फक्त वापरलं जातं, तर यामध्ये टायपिंगचा सराव आहे. तुम्ही प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांना काहीतरी कविता असेल इंग्रजीची, धडा असेल इंग्रजीचा, तो नोटपॅडमध्ये विद्यार्थ्यांना टाइप करून ते तुम्ही प्रिंट घेऊ शकता. विद्यार्थ्यांच्या नावासहित विद्यार्थी स्वतःहून टाइप करतील किंवा असं पण करू शकतात, की विद्यार्थ्यांनी पाठ केलेली आहे. त्यांना सर्व स्पेलिंग पाठ झालेलं आहे कवितेचं आणि त्यांनी न पाहता कविता ही टाइप केलेली आहे आणि स्वतःचं खाली नाव लिहिलेलं आहे किंवा विद्यार्थ्यांनी एक 10 ओळींचा निबंध लिहिलेला आहे इंग्रजीमध्ये न पाहता आणि तो टाइप केलेला आहे नोटपॅडमध्ये. अशा प्रकारे विविध प्रकल्प आपण नोटपॅडच्या माध्यमातून करू शकतो. नोटपॅडमध्ये आणि हे प्रकल्प सेव्ह करायचे आहेत. हे सगळे कॉम्प्युटरमध्ये आपण सेव्ह करू शकतो. सगळ्यांना माहिती आहे फाईलमध्ये जाऊन आपण सेव्ह केल्यानंतर ते सेव्ह होऊ शकतात. एडिट करायची असेल तर ती माहिती एडिट होऊ शकते. व्ह्यू करायचं असेल तर आपल्याला ते झूम आणि झूम आउट करता येऊ शकते. नोटपॅड झालं आणि पेंट. पेंट पण आपण सर्वांनी वापरलेलं आहे.
सर्वांना माहीत आहे याची खात्री आहे. पेंट ओपन करायचं आहे. पेंट यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यास सांगायचं आहे. पहिल्यांदा विद्यार्थ्यांना आकार वेगवेगळे शिकवायचे आहेत. आकारापासून सुरुवात करायची, की आपण आकार सिलेक्ट करू शकतो. चौकोन आकार सिलेक्ट केला. सगळे पहिल्यांदा हे टप्पा आहे. पेंट कधीही शिकवताना पहिल्यांदा आपण विद्यार्थ्यांना टूल सांगितल्यानंतर बाय डिफॉल्ट जे आकार येतात तिथले, हे आकार सिलेक्ट करून विद्यार्थ्यांना टाइप करायला हे चित्र अशा पद्धतीचे काढायला शिकवायचं आहे. आणि त्यामध्ये मग दुसरा टप्पा काय आहे की त्यामध्ये कलर मी डार्क कलर सिलेक्ट त्यामध्ये ब्रश सिलेक्ट केला पाहिजे. फिल केलं आहे. कलर भरले, यामध्ये वेगवेगळे कलर भरायला शिकवायचं आहे. त्यानंतर मग वेगवेगळे शीटच्या माध्यमातून मग विद्यार्थी यामध्ये कॉम्प्युटर चित्र काढू शकतात, वेगवेगळे चित्र खेळणी काढू शकतात. तर यामध्ये विद्यार्थ्यांना पेंटच्या सगळ्या टूल्सची ओळख करून द्यायची आहे, ब्रशचे प्रकार यांची ओळख करून द्यायची आहे आणि कलर कसे बघायचे, वेगवेगळ्या कलरची पेन कशी निवडायची, लिहिलेलं आहे ते खोडायचं कसं, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकतात, की काय पेंट आहे आणि मला खात्री आहे, की सर्वांना पेंट हे सांगता येईल खूप सोप्या पद्धतीमध्ये. तर अशा पद्धतीने आपण 1ली ते 4थी साठीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. मला सर्वांना एक सांगायचं आहे, की यासाठी आपण मॉनिटरिंग शीट सुद्धा सर्वांसोबत आपण दिलेली आहे, की आपण जेव्हा अभ्यासक्रम हा पुढील शैक्षणिक सत्रापासून चालू कराल, तेव्हा जून पासून आपण सर्व वर्ग शिक्षकांनी इयत्तावार आपल्याला वही घालायची आहे आणि त्यासाठी नोंद वहीसाठी हा नमुना इथे देण्यात आलेला आहे. जूनमध्ये आठवडा क्रमांक आहे प्रत्येक महिन्यामध्ये आणि त्या क्रमांकाच्या पुढं त्या प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याला 1 तासिका घ्यायची आहे. इतर वेळेला तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही थेअरीचा तास पण वेगळा घेऊ शकतात आणि प्रात्यक्षिकाचा तास सुद्धा वेगळा घेऊ शकतात. तासिका क्रमांक आहे त्यामध्ये तुम्ही कोणते घटक शिकवले, थेअरीमध्ये काय शिकवलं, प्रात्यक्षिकामध्ये काय शिकवलं, त्यांना काही गृहपाठ दिलेला आहे का, प्रकल्प दिलेला आहे का, याबाबत काही पूरक उपक्रम घेण्यात आलेले आहेत का? पूरक उपक्रमाचा अर्थ काय, की तुम्ही विद्यार्थ्यांना कुणी एखादा आपल्यातला गेस्ट जो काम करणारा म्हणजे प्रोफेशनल जे असतात, त्यांना बोलवून काही डेमॉन्स्ट्रेशन विद्यार्थ्यांना दिलं, काहीतरी त्याला रोचक करण्यासाठी काहीतरी त्यांच्याकडून एखादं डिझाइन वगैरे त्यांना करून दाखवलं, माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची कुठे भेट नेली. जसं आपण ट्रॅफिक कंट्रोलला नेतो. तर हे वरच्या वयातील वयोगटांना पूरक उपक्रमांच्या भेटींबाबत जास्त लागू आहे. त्यानंतर पटसंख्या म्हणजे एकूण संख्या किती आहे वर्गाची आणि उपस्थित विद्यार्थी किती आहेत. अशा प्रकारचा नमुना आपल्या सगळ्यांसोबत शेअर करण्यात आलेला आहे. हे सगळी माहिती जी आहे ही आपल्या चॅट बॉक्समध्ये पण मी टाकणार आहे. तर आजचं हे जे सत्र आहे 1ली ते 4थी साठीचं तुम्ही आजच्या चॅट बॉक्समधून डाउनलोड करू शकाल किंवा मी WhatsApp ग्रुपला टाकेन. आपल्या केंद्र प्रमुखांना सर्वांसोबत शेअर पण करेन आणि त्यांना मी सांगेन, की ते आपल्या मुख्याध्यापकांसोबत म्हणजे शाळांच्या ग्रुपना ते शेअर करतील. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना ते वितरित करायचं आहे. त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि याचा नियमित वापर करायचा आहे. आणि तुम्ही फ्री आहात. असं नाही की हार्ड अँड फास्ट आहे, की हे अशाच पद्धतीने तुम्ही कट टू कट केलं पाहिजे. तर ज्या पद्धतीने तुमचे इतर विषयांचे अभ्यासक्रम असतात, तर त्या पद्धतीने संगणक विषयाचा अभ्यासक्रम घेताना सुद्धा यामध्ये तुम्हाला अतिरिक्त कोणत्याही गोष्टी जर घ्यायच्या असतील, विद्यार्थ्यांची शिकण्याची गतीप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांची जी शिकण्याची गती आहे त्याप्रमाणे तुम्ही हा सिलेबस जो आहे तो तुम्ही वापरू शकता. जसं आपण गेम्स पाहिले तर त्यामध्ये अनेक ॲडव्हान्स लेव्हल्स पण आहेत. तुम्ही त्या पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत ॲडव्हान्स लेव्हलमध्ये सुद्धा अभ्यासक्रम घेऊ शकता. तर आजचं सत्र जवळपास जे मांडायचं होतं त्याची पूर्ण झालेलं आहे. आपल्या ज्या काही शंका असतील त्या विचाराव्यात अशी विनंती माझी. ज्यांच्या कुणाच्या शंका असतील त्यांनी कृपया त्या विचाराव्यात. किंवा फीडबॅक असेल तुम्हाला आजचं सत्र फायद्याचं वाटलं, त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील. आजचं बेसिकली 1ली ते 4थीसाठी थेअरीचं मुळात सत्र असल्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने घेतलं. मला माहिती आहे आपल्या पैकी अनेकांना प्रॅक्टिकल प्रात्यक्षिकाच्या मार्फत सुद्धा सत्र करायची आहेत.
तर ते सुद्धा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रनिहाय शालास्तरीय लेव्हलला आपल्याला प्रात्यक्षिक आपण परत एकदा करायची आहेत. ज्यामध्ये स्मार्ट बोर्डच्या वापराबद्दल सुद्धा रिव्हिजन होईल. टीच इन्फिनिटी असेल, ब्राईट नोट असेल, याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. खूप सारे की फाईल सेव्ह कशा कराव्यात, बॅकग्राऊंडला टीच इन्फिनिटी ठेवून त्याचा प्रभावी वापर कसा करावा. तर अनेक यामधल्या गोष्टी आहेत ज्या आपण एक रिव्हिजन सत्र जर यामध्ये सर्वांना त्याचा एक लाभ होईल. कॉम्प्युटरमध्ये पण आपण सर्वांनी MS ऑफिस केलं असलं तरी सुद्धा त्यामध्ये प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण रिव्हिजन करायची आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल. आणि यामध्ये काही ॲडव्हान्स यामध्ये गोष्टी आहेत ज्या 7वी 8वीच्या वयोगटातील पुढील विद्यार्थ्यांना शिकवायच्या आहेत. तर त्याबद्दलचे सुद्धा सत्र आपण भविष्यामध्ये घेणार आहोत टप्प्यामध्ये. माझी विनंती आहे की कुणालाही याबाबत काही फीडबॅक द्यायचा असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी ते कृपया विचारावे. Chat box. माझं नाव अंबाळे आहे. आणि सहकारी जे आहेत आजच्या प्रशिक्षणामध्ये ते अमित टेंभुर्णे आहेत. आम्ही पॅलेडियम स्मार्ट स्कूल प्रकल्प सल्लागार टीमचे सदस्य आहोत आणि शिक्षण मंडळामध्ये राजीव गांधी भवनला आपले माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांची केबिन जी आहे त्यांच्या समोर आमची कक्ष आहे. तर तुम्ही कधीही येऊन कुठल्याही शंका असतील तर तुम्ही तिथे आम्हाला भेटू शकतात. याशिवाय माझा नंबर जो आहे तो मी नंबर चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकत आहे. 88 067 95 204 हा माझा नंबर आहे. 88 067 95 204 हा माझा नंबर आहे. आपल्यापैकी सर्वजण HM ग्रुप वरती आहेतच. HM ग्रुप वरती सुद्धा आज मी सकाळी जो मेसेज टाकला होता ट्रेनिंग बाबतीतला, तर तो तुम्ही चेक करू शकता आणि त्यामार्फत सुद्धा तुम्ही माझा नंबर सेव्ह करू शकता. HM ग्रुपला तुम्ही पाहू शकता. माझी सर्वांना विनंती आहे की जर काही प्रश्न असतील तर ते कृपया तुम्ही विचारावे. नाहीतर मग O&M ग्रुप वरती आणि आपल्याला वेगवेगळ्या केंद्र प्रमुखांच्या मार्फत हा सिलेबस परत एकदा शेअर करण्यात येईल आणि याबद्दलची अतिरिक्त माहिती सुद्धा शेअर करण्यात येईल. तर काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग चालले आहे. आपण हे नाहीतर मग समारोपाकडे जाऊ शकतो. सगळ्यांनी आज उपस्थित राहून आजच्या सेशनला छान प्रतिसाद दिला आणि या सेशन बद्दल संगणक प्रयोगशाळेत शिकवण्यासाठी संगणक विषयाचे अभ्यासक्रम या विषयावरती अमर सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितले. मला वाटतं त्यांनी जे सांगितलेले सॉफ्टवेअर्स आहेत ते मुलांना खूप सोप्या पद्धतीने आणि सहज पद्धतीने शिकवण्यास मदत होईल. त्या सॉफ्टवेअरचा निश्चित तुम्ही लिहून घेतलेले असतील नावे. जर नाही लिहून घेतलेले असतील तर चॅटबॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवरती किंवा आम्हाला फोन करून सुद्धा आम्ही ते व्हॉट्सअपला तुम्हाला शेअर करू शकतो. ही सॉफ्टवेअरला वापरून जास्तीत जास्त मुलांचं आपण कम्प्युटर स्किल वाढवू, जेणेकरून इन फ्युचर त्यांना कम्प्युटरचं जर आपण एखादं सिलेबस तयार करून त्यांना शिकवण्यास सुरुवात केली तर ते सोप्या पद्धतीने त्यांना समजण्यात येईल. तर आजच्या या सत्राबद्दल जर कोणाचे काही फीडबॅक असतील तर त्यांनी लाईक किंवा थंबच्या उद्देशाने चॅट बॉक्स मध्ये टाकावे. काही मनोगत असतील सेशन बद्दल, ट्रेनर बद्दल किंवा काही गोष्टी विचारायच्या असतील ते पण सुद्धा त्यांनी
चॅट बॉक्समध्ये लिहू शकतात किंवा पर्सनली व्हॉट्सअप या नंबरवरती पण तुम्ही करू शकता, जेणेकरून आम्हाला त्याचं पुढच्या सेशनला आणखी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होईल. काही सजेशन्स असतील सेशन्सला आणखी चांगल्या पद्धतीने कंप्लीट करायचं, तर ते पण सजेशन्स पण तुम्ही आम्हाला देऊ शकता, जेणेकरून आपण आणखी चांगल्या पद्धतीने हे सेशन्स किंवा आता याच्या पुढचे सेशन्स आपण कंडक्ट करू शकतो. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं आता वेळही संपत आलेली आहे, तर तुमच्या या सगळ्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आपण आजच्या या सेशनला समाप्त करूया अशी घोषणा करू आणि पुढच्या सेशनला परत आपण हजर राहू छान एक्साइटेड आणि नवीन मोटिवेशनने. सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे रिॲक्शन दिलेले आहेत, ते पण छान वाटतात आम्हाला आणि तसेच काही सजेशन्स असतील तर तेही आम्ही पुढच्या वेळेला फॉलो करू. सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद आणि हा सेशन आपण इथे संपवू. तसेच आदरणीय माननीय आपले जे पाटील सर आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला या सेशन बद्दल मार्गदर्शन केलं होतं की आपल्या ज्या शाळेतील टीचर्स आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सोप्या आणि छान पद्धतीने असं सेशन्स तयार करण्यासाठी मोटिवेट केलं आहे वारंवार आणि प्रत्येक वेळेस त्यांचे मार्गदर्शन लाभत असते. म्हणून त्यांनाही खूप खूप धन्यवाद आमच्या टीमतर्फे, शिक्षकांतर्फे आणि असेच त्यांचे आशीर्वाद आणि आपले मार्गदर्शन सतत आपल्या सोबत असावे ही विनंती आहे सरांना सुद्धा. तर आजचा हा सेशन इथे आपण कंप्लीट करूया आणि तुम्हाला जे काही इश्यूज असतील, प्रश्न असतील ते पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती अमर सरांना किंवा मला तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपण त्याच्यावरती आणखी छान पद्धतीने एक्सप्लेनेशन देऊ शकू. धन्यवाद सगळ्यांचे. दिसत नाही ना.